जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय. जे अगदी तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न आहेत किंवा या प्रश्नामध्ये पूर्वी काही त्याचा विषय येऊन गेला आहे ज्या प्रश्नांच्या संदर्भात ते सोडून शक्यतो विचार करायचा प्रयत्न करतो. ब्रह्म म्हणजे काय? आत्ता जे काय सांगितलं ते म्हणजे ब्रह्म. आता व्यावहारिक दृष्ट्या काय फार बघायची गरज नाही. खूप वेळा हा शब्द येतो म्हणून कोणाला तरी अडला आहे आणि त्यांचं बरोबर आहे. मुलाचं विशेषतः म्हणणं दिसतं आहे असं वाटतं मला या लिहिण्यावरनं की तुम्ही तुमच्या मनात ज्या विशालतेच्या कल्पना आहेत हे अगदी थोडक्यात बघायचं. ब्रह्म म्हणजे काय म्हटलं तर अख्खं ब्रह्मसूत्र होईल. तर तसं नाही. आपल्या मनात विशालतेच्या कोणत्या कल्पना आहेत, व्यापकपणाच्या कोणत्या कल्पना आहेत, त्या कल्पनेच्या पलीकडे जे व्यापक आहेत ते ब्रह्म. आपल्या कल्पना किती मोठ्या होतात, आधी स्वतःच्यापेक्षा मोठ्या कोणाच्या कल्पना होतच मुळात. म्हणजे माझं कसं होईल हे सगळं प्रश्न राहिलेले आहे आणि त्या सगळ्या प्रश्नाने घोटाळा घातलेला आहे खरं सांगायचं तर हा घोटाळा दूर करावा म्हणून ब्रह्मोपासना आहे. ब्रह्माची उपासना कशासाठी आहे की मी माझं ह्यात मूळ जे माझं गोल ठरलं आहे त्याच्यात मी जो बाहेर पडायला नाही तर बाहेर पडायला यावं यासाठी त्याला जाणीव देण्याचं काम हे करतं. ब्रह्म काही आपल्या प्रतीक्षेत नाही आहे की तुम्ही काही कराल का, काय त्याचं संबंध नाही. त्याने म्हणते तुझ्या हातात सगळं दिलेलं आहे, आता तुला काय करायचं तू करून दाखव. हे ब्रह्म. ते विशालतेची काय कल्पना आपल्या मनामध्ये आहे की मी माझ्या सुखाचा विचार करू शकतो, ठीक. घरातल्याच्या सुखाचा विचार करू शकतो, आपल्या कुटुंबापुरतं तरी पाहावं, म्हणजे पुरतं पाहावं असंच असतं पण पुरतं तरी पाहावं समजू आपण, तर ते तरी पाहावं. म्हणजे ही आपली विशालतेची कल्पना. 2 माणसं 4 माणसं 7 माणसं आणि काय संघटनेपुरतं पाहावं, आपल्या नोकरी ह्याच्यापुरतं पाहावं, आपल्या संस्थेसाठी आपल्याला हे करणं आवश्यक आहे, ठीक आहे. आपल्या कंपनीसाठी ठीक आहे. आपली विशालतेची कल्पना किती जाते. ह्या सबंध सेक्टरसाठी काहीतरी केलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे ती कंपनी राहिली, आता तो सबंध सेक्टर झाला, काय कुठले असतील ते, तर त्या सेक्टरप्रमाणे म्हणजे आणखीन किती पुढे किती जाणार, तिथे जिथे जाणार तिथून जे उरलेलं आहे सगळं ते सगळं ब्रह्म. आता त्या ब्रह्मात हे येऊन गेलं हे उघडच आहे, कारण आपल्याला जेवढं कळलं तेवढं त्यात असणारच आहे. त्याच्या पलीकडे त्याच्यात काहीतरी आहे आणि जे ह्या सर्वाचं संचालन करतं आहे, जे नियंत्रण करतं आहे, ज्याचं सगळ्याला संजीवन आहे ते सगळं ब्रह्म आहे. आणि त्या अर्थाने त्याला तसं नाव देणं अवघड आहे. आकाशाला नाव देणं कसं अवघड आहे. काय आकाशाला नाव देणं, आपण एक आकाश म्हटलं आणि दुसरं काही म्हणेल त्याने काही फरक पडत नाही. आकाशाच्या दृष्टीनं काहीच फरक पडला नाही, तसं ब्रह्माच्या दृष्टीनं काहीच फरक पडला नाही. फक्त आपल्याला एवढं कळलं की आपले जे शब्द आहेत ते सगळं ब्रह्म जाणायला अपुरे आहेत. ब्रह्माला नाव देणं अवघड आहे. आपण एक नाव दिलं, ब्रह्म म्हणजे विशालता. आपल्या त्या ह्याच्यात आहे ना प्रार्थना आहे, ब्रह्म म्हणजे विशालता. तर ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, एवढंच. आपल्या ह्याच्यात आहे कुठेतरी मंत्रात आहे. तर हे बरं हे असंच आहे का, तर ते नुसतं विशालच आहे असं नाही, ते नित्य विशाल होत असतं. ते ब्रह्म ते नित्य विशालच होत असतं.
आपले जी कल्पना तिथं पोचली की त्याच्यापुढे ते गेलंच समजायचं. ते विशालतेची कोणतीही परिसीमा, त्याला सीमाच नाही आहे. तर त्या अर्थाने असीम आहे. तर ते ब्रह्म, ते विशालतेचे असीम आविष्कार करतात किंवा अस्तित्व म्हणजे ब्रह्म. म्हणून सद्ब्रह्म असा जो शब्द वापरतो याला जोडून, कारण त्यालाच सत्यत्व आहे. आपल्याला किती सत्यत्व आहे आपल्याला काय माहिती नाही, उद्या भेट होईल का नाही सांगता येत. मग कशाला आपण तिचा विचार करू शकणार. म्हणजे खरं तर हा विचार करायला पाहिजे की माझ्याला किती सत्यत्व आहे आणि ह्या गोष्टीला किती सत्यत्व आहे. तर सत्यत्वातलं काय आपल्यापर्यंत येतं त्याची कास धरून ठेवावी, म्हणून ब्रह्म नाव दिलं. तसं ब्रह्म हे आपले सद्गुरू हे ब्रह्म, गुरु हे ब्रह्म, काय आपल्याला देव म्हणाल तो राम हे ब्रह्म, काय जे असेल ते ब्रह्मच आहे आपल्या दृष्टीनं. ते ब्रह्माचे आपल्या दृष्टीनं आविष्कार ते धरून ठेवले तर कदाचित मनुष्य विशाल होण्याची शक्यता आहे. विशालपणाचा परिचय झाला तर व्हावंसं वाटतं. जे व्हावंसं वाटतं ह्याच्यासाठी आपण व्यवहारामध्ये सुद्धा असंच असतं. दुकानात जातो, इकडे तिकडे बघतो, त्यावेळेला काहीतरी घ्यावंसं वाटतं. पण घरात बसलं तर नुसतंच घ्यावंसं काय वाटत नाही, कधीतरी पाहिलंच नाही काही. म्हणून हे ह्या ब्रह्माचं, म्हणून ते कसे दाखवू रे मला ते तसं आहे. ते त्या अभंगात जसं म्हटलं आहे तसं की हे कसं बोटानं दाखवता येईल, नाही दाखवता येणार. फक्त सांगता येईल, बोलता येईल त्याच्याबद्दल, आणि त्यात ते मावणार नाही एवढं सांगता येईल. तर तसं हे ब्रह्म ह्या अर्थाने विशालतेची आपली कल्पना काय जाते, कुठेपर्यंत जाते, कोणाच्या सुखाचा आपण विचार करू शकता. असं क्षण बरोबर तर मी अमुक 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 काय, आता विश्वात्मके देवे, एकदम मोठी शब्द. विश्वात्मक म्हणजे काय, तर ह्या विश्वात्मकाची जशी काही व्याख्या नाही करता येत, पण त्याला आवाहन करता येतं, त्याच्याशी संपर्क साधता येतो. कारण माझ्या मनामध्ये जशी तिथे पोकळी आकाशाची आहे आणि तिच्याकडे बघून माझ्या मनाला विशालता येते. बाहेर गेला मनुष्य आणि जर आकाशाकडे बघितलं तर त्याचं संकुचिततेवर एकदम आघात असल्यासारखं असतं. अरे ह्याला काहीच लागू नाही. असं आपल्यात काही आहे का ज्याला काही लागू नये, हा विचार प्रवृत्त करायला जे आहे ते ब्रह्म. हे विचार प्रवृत्त करायला काय कारण आहे, तो ब्रह्म आहे. म्हणून आपल्याकडे आकाश दर्शन घ्यावं ही साधन आहे. तेवढ्यासाठी ते की विशालतेची कल्पना यावी. मग आपले प्रश्न, आपले ते अपमान, ते हे ते झालेले, अमुक झालं तमुक झालं, व्हायचं आहे काय, अमुक व्हायचं आहे, ठीक आहे बरोबर आहे, इथं ठीक आहे. पण डोळे उघडल्यावर साधे चर्मचक्षु उघडले तर जे आकाश दिसतं ते ब्रह्म आहे. तर ज्ञानचक्षु उघडले तर काय दिसेल, ते ब्रह्म आहे. आणि त्याच्यापेक्षा गुरुकृपेचे चक्षु उघडले तर आणखीन काय दिसेल, ते ब्रह्म. आता विचार करीत जाल तसं ब्रह्म आहे. ह्या विशालतेच्या आपल्या कल्पना जा पुढे. मग आपल्या ज्या काही स्वतःच्या ज्या अडीनडी आहेत ना, तिथे ब्रह्माचा संबंध आहे. कारण त्याच्यात ब्रह्म नाही आलेलं म्हणून ते अडीनडी आहेत, म्हणून त्याला स्वरूप आहे, म्हणून त्याला सत्यत्व आहे, म्हणून त्याचा त्रास आहे. म्हणजे त्रास आहे, सुख आहे, काय जे आपल्याला वाटतं आहे ते ब्रह्म नाही आलेलं म्हणून ते आलं. एकदा ब्रह्माचा विचार आला की ते सगळं त्याच्या खाली झालं. काय असेल ते ब्रह्मा, म्हणजे जे काय असेल ते गुरु बघेल असं म्हणतं, काय असेल ते बघतील महाराज. हे जे आहे हे ब्रह्म आहे असं म्हणण्यासारखंच आहे. त्यामुळे त्याला काही नाव देण्याचे कारण नाही. काय आहे, इंद्रिय म्हणजे आपली अष्टधा प्रकृती, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, ठीक एवढंच ना आपलं काय ते मर्यादा आहे ती. तर ही जी प्रकृती ती, त्या प्रकृतीमध्ये बाहेर पाहिलं तर महाभूतं, ठीक आपल्या ते आत पाहिलं तर महाभूतं, पृथ्वी तेज वायू आकाश सगळं आहेच आपल्यामध्ये, तसं बाहेरही आहे. ह्या सगळ्याच्या पलीकडे राहतं ते ब्रह्म. आता इथं माया आहे, त्याच्या पलीकडे राहतं ते ब्रह्म आहे. तर ते हे सगळ्यावर त्याचे नियंत्रण आहे, त्याने ते सगळं चालवलेलं आहे आणि त्याला यातली सूक्ष्म हालचालसुद्धा कळत असते. आपल्याकडे आपल्याकडे सेन्सर्स असतात, बारीक सारीक गोष्टी सेन्सर दाखवू शकतो. हे जर साध्या मानवी बुद्धीला एवढं करता येतं तर भगवंत बुद्धीला काय करता येईल, काय आपण कल्पना काय करू शकतो तिची. तर ती कल्पना करू शकतो. म्हणून अनिर्वाच्य, अनाख्य वगैरे सगळं जे आहे ना ते सगळं ते अव्याख्य आहे. त्यावर काय सांगता येत नाही, व्याख्या नाही करतात. पण असं व्याख्या न करता येण्यासारखी वस्तू आपल्या जीवनामध्ये आहे आणि तिची आपल्याला ओळख असू शकेल, व्याख्या नाही करता येणार, ओळख असू शकेल आणि अनुभव यावा असं म्हणावं तर अनुभव येईल. ब्रह्मानुभव हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. तर तसा अनुभव येईल आपल्याला ह्याची खात्री बाळगून ते लक्षात ठेवावं की म्हणून त्याला नाव न देता आलं तर काहीतरी म्हणावंच लागतं ना शेवटी. तर तसंही म्हटलं. आता जे ब्रह्मावस्थेत आहेत म्हणून ते रमण म्हणले की काय तुम्हाला रमण, तुम्ही काही म्हणू शकता, म्हणजे त्यातला प्रकार आहे तो. आपण रमण म्हटलं तर आपल्याला चालेल का, हो चालेल. दुसऱ्या काही नावाने आपल्या हाक मारलं तर चालेल. तुमचं नाव काय, मला नाव नाही. ही ब्रह्मावस्था. ब्रह्माच्या अवस्थेमध्ये त्यांना स्वतःला नाव नाही. तर तसेही एवढं जर व्याप्ती असेल तर मी किरकोळ गोष्टीत कशाला अडकावं असं ते त्याच्यातनं आपल्याला घ्यायचं काहीतरी. ते तेवढा ब्रॉड स्पॅन बघितला की माणसाचं जे काय चाललं आहे, काय कर्तृत्व, काय अहंकार, कोणाबद्दल असूया मत्सर, ही किरकोळ गोष्टी कचरा असं नाही करूच नाही असलं विचार काय.
तर हे एवढ्यातच कळतं. ह्या अर्थाने ब्रह्म म्हणजे काय ते आपण समजून घ्यावं. विशालतेत एकदा विशालतेची कल्पना आली की दैनंदिन व्यवहाराकडे लगेच बघता येतं. मग तो भातुकलीचा खेळ आहे, रागाला तरी खेळ आहे, प्रेम म्हटलं तरी खेळ, ठीक असू दे, चालू दे. पण ब्रह्म म्हणजे प्रचंड गोष्ट आहे. तिच्या ज्याला अनुभव येतो ह्याच्याकडे कसं बघेल. मोठी मुलं भातुकलीच्या, मोठी हे आपली माणसं आहेत ती मुलांच्या भातुकलीच्या खेळाकडे कसं बघतात, ती रागावतात, यांची भांडणं होतात, त्याच्याकडे कसं बघतात. मोठी माणसं कसं बघतात, याचा बरं भांडणं असेल काही परत, कारण माहिती आहे आपल्याला आत्ता भांडत आहेत, एक 5 मिनिटांनी हे दोघं खेळायला जाणार, हे माहिती आहे आपल्याला. तसं त्यांना जे माहिती आहे की आपण काय करणार ते ब्रह्म पण करून काय करणार, पडणार, जवळ येणार, बाहेर जाणार, येणार, कळणार, पडणार, सगळं त्यांना माहिती आहे. ते जसं लहान मुलाचं आपण पाहू शकतो तसं जे आपल्याकडे पाहू शकतात ते ब्रह्म, ते आतही आहे आणि तिकडे पाहिलं तर जसं आकाश आहे तसं बाहेरही आहे. तेव्हा विशालतेची एक परिसीमा आहे ती, तर ती ब्रह्म तिचा आपण आता हे ठीक आहे की तिला नाव देता येत नाही, तिथे हे सगळं झालं आहे, या वर्णनाने सगळं सांग, हे का ते का वगैरे सगळं, किंवा त्याचे काही बाकीचे दाखले देत बसत नाही. पण आपल्याला लक्षात आलं असेल तर त्याचं एक नक्की आहे की ब्रह्माला अनुभव आहे. ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो आपल्याला. थोडंसं समजा आपलं दुःख विसरलं तर जसं दुसऱ्याचं दिसू शकतं, त्याचंही दुःख आहे ते दिसतं, त्याची काय अडचणी ते दिसतात, कारण आपण नसतो म्हणून. आपण नाहीच होणं म्हणजे ब्रह्म तिकडेही आहे, कुठून बघाल तिथून त्याचं दर्शन होऊ शकतं. तर हे जे सगळं आहे हे आता म्हणून ते आहे ब्रह्माचं. बरोबर आहे, त्यांनी विचारलं अगदी ब्रह्म म्हणजे काय, हे बरोबर आहे. ब्रह्म म्हणजे काय हेच समजण्याची गरज आहे, कारण तेवढ्या तुम्ही ज्या वेळेला उंचीवर जाता त्यावेळेला तुम्हाला हे सगळं मग काय ठीक आहे चालू दे, काय चालायचं चालू दे, अस्वस्थ नाही. संतांना सगळ्याची दखल संत घेतात, पण संत कधीही अस्वस्थ असतात त्यासाठी, जगासाठी. कळवळा येतो म्हणून या काय करायचं ते करतील, पण त्याच्या पलीकडे जी आपल्याला साध्या प्रपंचातल्या गोष्टींची सुद्धा जी अस्वस्थता तशीसुद्धा त्यांना या सगळ्या जगाची अस्वस्थता नाही. कारण का त्यांच्या दृष्टीनं हाय आहे, जसं आपण मुलांच्या खेळाकडे बघतो तसं आहे ते, त्याप्रमाणे जसं चालायचं तसा तर खेळ चाललेला असला म्हणजे त्यांच्या दृष्टीने विचार करायचं कारण नाही. आपल्याला त्याचा अनुभव कोणता, आपण जेवढे म्हणून थोडे पुढे जाऊ, विशाल होत जाऊ, तसा ब्रह्माचा अनुभव येत जाईल. हां ठीक आहे, 1 डिग्री असेल आमचा, 5 डिग्री असेल, 10 डिग्री असेल, 20 डिग्री, किती डिग्रीचा अनुभव आहे, 100% डिग्री आहे, त्याला ब्रह्मसाक्षात्कार आहे. आता ते तिथेपर्यंत जायचं असेल तर बाकीची सगळी सुखदुःखांचे तुम्ही ओलांडू शकता. ते ओलांडण्यासाठी ब्रह्माचा उपयोग आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी त्याचं ब्रह्म म्हणजे. I know the right but follow the wrong. Spirit is willing but flesh is not permitting. How to come out of these conflicts? All right. Probably this person may be from English media or knowing English, but I suppose that he doesn't only know English. He may know Marathi also. So I go ahead with Marathi. आपल्याला आतून वाटतं आहे पण मी चुकीचं करतो आहे, मला बरोबर आहे काय ते कळतं पण मी चुकीचं करतो. तर ह्याच्यातून मी कसं बाहेर पडावं. आपण गर्दीतून कसे बाहेर पडतो प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला माहीत आहे. खरं सांगायचं तर हा प्रश्न विचारण्यामध्ये मी त्यांना काही कमी हे मानत नाही, त्यांना बरोबर आहे. पण कॉन्फ्लिक्ट आहेच, तर कॉन्फ्लिक्ट्स आहेत, संघर्ष आहेत, आपल्या जीवनात नाही आहेत का, आज रोज जीवनातही संघर्ष आहेत. बरोबर चूक कळते, पण बरोबरकडे जायला जी शक्ती ती कमी पडते, हे त्यातलं खरं आहे. आणि खरं सांगायचं तर मी बरोबरच्या बाजूचा आहे का चुकीच्या बाजूचा आहे हे अजून ठरायचं आहे. मी जर बरोबर ह्याच बाजूचा असेल तर मला पाय रोवून पुढचा पाय ठेवता येईल. तर पहिला पाय रोवायला लागतो तो आपल्या मनातला निर्धार की मला यातून बाहेर पडायचं आहे. ते एकदा ठरलं. गर्दी खूप आहे म्हणून आपण तिथेच आमचे हे तिकडे गेले आणि रात्री 12 वाजले अजून आलेले, सकाळी 10 वाजल्यापासून काय झाले, गर्दीत अडकले. अशा अर्थाने गर्दी म्हणजे इथले नाही, मी तिथे ट्रॅफिक जाम वगैरे समजू शकतो, तिथे 8 तास 10 तास काही होऊ शकतं. पण इथे व्यवहारात आता गेलं राजवाड्यावर आणि गर्दीतच तो तिथंच आहे अजूनही. गर्दीसुद्धा तिथं राहणार नाही, हो की नाही कळ. आता ह्यालाच काही इंटरेस्ट असलं तर मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल. त्यामुळे गर्दीमुळे मला वेळ गेला असं तो म्हणू शकतो, पण गर्दीमुळे काही वेळ वगैरे जात नाही. गर्दीला स्वतःची गती आहे ना, त्यामुळे ते जाणार, तसं हे जाणार. तर हे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, ते ठीक आहे. तर ह्याच्यात राईट रॉंग आहे हेही ठीक आहे, ते कॉन्फ्लिक्ट आहेत हेही ठीक आहे, तर संघर्ष आहेतच. पण जसा आपल्या गर्दीत एक ठरले, गर्दीत एक गाडी चालवणारा माणूस आहे, ठीक आहे, तो स्पीड कमी करतो, पण त्याचं हळूहळू जाणं सुरू असतं. त्या गर्दीतून बाहेर पडण्याचं काम सुरू आहे. तसं आपलं सुरू आहे का, यू विल कम आउट ऑफ द कॉन्फ्लिक्ट्स नक्की.
तर त्यामुळे तसा विचार करायला हरकत नाही. पण माझं ठरलं नसलं तर मी गाडी बंद करून ह्यात काही जाणं शक्य नाही म्हणून बाळगी बाजूला घेऊन लावून बसू शकतो. हेच होण्याची शक्यता आहे. तर साधनेमध्ये असंच होतं बरेच वेळेला. काय सांग, साधन असंच होतं की आपल्याला हे काही जमण्यासारखं नाही, मग आपली गाडी बाजूला घेऊन मग जाणार कशी घरी तुम्ही? गर्दीसाठी का मनुष्य थांबला आहे? तो काहीतरी मार्ग काढतो. ठीक आहे, गल्लीतनं घालू, ह्याच्यातनं घालू, त्याच्यातनं तो बाहेर येणारच त्यातून. ही जर साध्या गर्दीतून प्रसंगातून मनुष्य बाहेर येणार तर ह्यातून पण बाहेर येणार. मृत्यूने नाही थांबलं तर ह्यानी काय थांबणार आहे गर्दीने? एवढं आपल्याला कल्पना आहे. जगाचा व्यवहार थांबला नाही, आपला व्यवहार थांबला नाही, आपण बाहेर पडावं. तर त्याच्यासाठी लागतंय ते खरं काय आहे की निर्धाराची उणीव. आणि काहींना असं वाटतं की नाही माझा निर्धार आहे तरीसुद्धा हे होते, थांबा. मग घोडा आणि घोडेस्वारमध्ये घोटाळा झालेला आहे. मन आपल्यावर स्वार आहे, आपण मनावर स्वार आहोत असं समजतो आहोत. तसं नाही आहे ते घोडंच. त्यामुळे ते तसंच नेलं पाहिजे. तुला जायचं नाही ना मग चल. जायचं नाही मग चल. त्या आरवीचा आपला व्यवहार कसा आहे, तुला जायचं आहे ना जाऊया असं आहे. तर फरक आहे बारीक. तुला जायचं आहे ना मग जाऊया, तुला खायचं आहे ना मग खाऊया, तुला जायचं आहे ना मग जाऊया असं नाही आहे ते. तुला खायचं आहे ना, तू नाही खाणार, खाणार काय ठरलं तुझं? खाणार, मग नाही खायचं. हे स्वाराचं उत्तर आहे. आणि ही प्रापंचिकाची उत्तर आहेत. तू खाणार, बरं खाऊया. आपल्या घरातली नाही ना आठवण झाली. बरं बाहेर जायचं जाऊया. तसं नाही आहे ते. स्वार कोण घोडं कोण हे ठरलं पाहिजे. गाडी कोण चालक कोण हे ठरलं पाहिजे. तर तसं आपल्या मनाचा आणि आपला व्यवहार आहे. आज मन आपलं चालक, आमची गाडीची अवस्था आहे, मन नेईल तिकडे आम्ही. तसं नाही, आम्ही चालक आहे, आम्ही ठरवणार गाडी कुठं नेणार. तर हे ज्याचं ठरले तो व्यवस्थित जाणार. म्हणून तशी काही काळजी करायचं कारण नाही. पाय पक्का रोवलेला असला पाहिजे आपल्या. समजूत पक्की पाहिजे की हे मला करायचंच आहे आणि मी ते करणारच आहे. तर तुम्ही जर करणारच आहे आणि गोष्ट जर सात्विकच आहे, कॉन्फ्लिक्टमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे ना, विना संघर्ष जीवन जगायचंच आहे म्हटल्यानंतर ठरलं, भगवंत तुमच्या बाजूने आहे. आता ह्यात जर काही दुष्कर्म असेल तर भगवंत बाजूला नाही येणार तुमच्या. पण सत्कर्माला त्याला तसं होणारच नाही. त्याचे का होणार? कारण त्यांना आता भगवंत बाजूला घेतलेलं आहे. मनाचा हात सोडला म्हणजे भगवंत हात धरतोच, असं आहेच ना शेवटी. आपण जर त्याचा हात सोडला तो म्हणेल हा बुडेल, त्यामुळे त्याला हात धरावा लागतो. कारण या अर्थाने ज्या अर्थाने मन भुलवतं त्या अर्थाने म्हणतो मी. एरवी मनाच्या साह्याने भावाच्या साह्याने भगवंत गाठता येतो हा विषय वेगळा. पण इथे तो या अर्थाने मनाचा हात धरला म्हणून बाहेर पडता येत नाही. तो सोडला की बाहेर पडता येईल. कारण हात सोडला की भगवंत हात धरतो, तो तुम्हाला धरून घेऊन जातो. मग तुम्हाला अकल्पितपणे मार्ग सापडतात, माणसं भेटतात, त्याची व्यवस्था होते, सगळ्या गोष्टी होतात. सात्विक निर्धार आणि हट्ट यातला फरक कसा ओळखावा? बरोबर आहे, सात्विक निर्धार आणि हट्ट रिझम्बलन्स आहे खरा. म्हणजे दोन्हीमध्ये अगदी खूप साम्य आहे वाटतं. काय असते ह्या दोन गोष्टी जेव्हा फरक हुडकायचा त्यावेळेला त्याला खोल जायला गेलं की लगेच लक्षात येतं की हट्ट जो आहे तो आणि इकडचा आधी आणि सात्विकही म्हणलेला आहे, नुसता निर्धार नाही, सात्विक निर्धार आहे. तर निर्धार आणि हट्ट हे ह्याच्यातला फरक कशावरून ठरवा? तर पहिल्याने हेतू काय आहे बघावा, ध्येय काय आहे बघावं, मार्ग कोणते आहेत बघावे. हे बघितलं की याच्यात फरक लक्षात येतात. हट्टाच्या मागे अहंकार असतो, हट्टाच्या मागे स्वतःचं प्रिकंडिशनिंग आहे, त्याप्रमाणे त्याला हवं आहे म्हणून तो हट्ट आहे. तर हट्ट हा अहंकारातून उद्भवलेली गोष्ट आहे, कल्पनेतून उद्भवलेली गोष्ट आहे, स्वतःतून उद्भवलेली गोष्ट आहे. आता स्वतःतून तो उद्भवत राहतीलच गोष्टी, ठीक आहे, पण त्याला पुढे एक विवेक आहे, त्याला विचार आहे. त्या विचाराची विवेकाची चाळणी न लागता जे थेट बाहेर येतं तो हट्ट. विवेकाची चाळणी लागली तर हट्ट येणारच नाही. कारण आपल्याकडे आपण जसं तक्रार नाही हा परमार्थ आहे, तसं हट्ट नाही आपण परमार्थ आहे. करीनच असं नाही, त्याने अनुकूलता दिली तर करीन, पण अनुकूलता दिली तर नक्की करेन असं आहे. आता हा सात्विक निर्धार आहे. कारण भगवंताने अनुकूलता दिली तर मला हे करायचं आहे. आता करायचं ते काय आहे हाही दुसरा फरक आहे. निर्धारामध्येही तितकंच बळ आहे, बरोबर, हट्टातही बळ आहे, पण हट्टातलं बळ हे असात्विक आहे, ते अहंकारातून आलेलं आहे. ते स्वतःचा विचार करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचे कशाचे कसले हेतू कोणते आहेत. हट्ट जेव्हा मनुष्य धरतो तर त्याच्या मनासारखं व्हावं म्हणून धरतो. म्हणजे थोडक्यात तेच ना की ह्या अहंकाराला खटपाळी देणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या चुकीच्या असू शकतात आणि बरेच वेळा त्या चुकीच्याच असतात. त्याच्या चुकीच्या गोष्टीचे जो निर्धार आहे त्याला हट्ट म्हणतात. ह्या चुकीच्या गोष्टींसाठी आहे, कारण चूक बरोबर तपासलंच नाही आहे, आली तशी ती अंमलात आणायला गेलेली आहे. हां थांबा, मनात आलं आहे, ठीक आहे, अजून एक पायरी उंबरठा ओलांडायचं आहे, तर तिथे बघू, विवेकाने विचाराने बघूया की हे बरोबर आहे का. मग बरोबर असलं तर करायचं असेल तर निर्धार झाला सात्विक. कारण बरोबर आहे याचा अर्थ ती गोष्ट सात्विक आहे. त्यामुळे हेतूवर ठरतं
तुम्हाला हे करून काय साध्य करायचं आहे त्याच्यावरही ठरतं, म्हणून ध्येयावरही ठरतं. तेव्हा हट्ट असेल तर मनुष्य स्वतः फक्त तेवढं झालं म्हणजे झालं एवढंच त्याचं आहे, तसं नाही आहे. सात्विक निर्धारामध्ये तुम्हाला गाठायचं ते भगवंत आहे, तुम्हाला काय गुरुज्ञा आहे काय असेल ते आहे, ते सगळं सात्विक आहे, ते गाठायचं आहे. तर मग त्यासाठी तुम्ही जर करत असाल तर तो सात्विक निर्धार आहे. कारण तिथे सुद्धा निर्धाराशिवाय पुढे नाही जाता येणार. इतकं सोपं नाही की मनुष्य सात्विक गोष्ट ठरवेल आणि त्याला ते जमेल. आहेच तो प्रश्न पुढे, मी ठरवतो पण टिकत नाही. तर त्याचं कारण का सात्विक निर्धार कमी पडतो? तर तसं निर्धारामध्ये आणि हट्टामध्ये वरवर पाहता थोडंसं कष्टाच्या बाबतीत बाहेरून साम्य वाटलं, रिझेम्बलन्स दिसला, तरीसुद्धा त्याचा हेतू वेगळा आहे, ध्येय वेगळा आहे, जिथून आतून येतं आहे ती कल्पना वेगळी आहे. अहंकार इकडे पाया आहे, इकडे अहंकार पाया नाही, कर्तव्य आहे पाया. सात्विक निर्धाराचा पाया कोणता आहे? तिकडे पाया सांगितलं, इकडचा पाया सांगतो. तिकडे अहंकार, स्वतःच्या कल्पना, संस्कार त्यातून आलेलं आहे सगळं. आणि इकडे काय पाया आहे? तर इकडचा निर्धार हा कशासाठी आहे त्यात फरक आहे. इकडचा निर्धार सात्विक आहे या शब्दातच मुळात ते आलेले आहे की तो सत्वासाठी आहे. गोष्ट कोणती आहे ती मला शोधून काढायची आहे, भगवंत शोधायचं, तुम्हाला आनंद शोधायचा आहे, तुम्हाला समाधान शोधायचं आहे, अशा गोष्टीसाठी तो निर्धार आहे. तर निर्धार कशासाठी केला हे त्यातलं जे मूळ कशासाठी आहे, तर त्याचं जे मूळ कशातून निघालं, तर हे हेतूतून अहंकारातून निघालं. आणि हे अहंकारातून नाही निघालेलं, कर्तव्यातून निघालेलं आहे, स्वधर्मातून निघालेलं आहे. सात्विक निर्धार हा स्वधर्मासाठी करावाच लागतो, तो ह्या कामांसाठी करावाच लागतो. कर्तव्यासाठी सुद्धा माणसाला निर्धार लागतो, पण कर्तव्य ही इम्पार्शियल गोष्ट आहे, ती मी ठरवीत नाही, माझं कर्तव्य ठरतं, म्हणूनच त्याला स्वधर्म म्हणतात. स्वधर्म हे माझं एकदा कर्तव्य म्हटलं की त्याच्यासाठी सुद्धा निर्धार लागतोच, पण मी नाही ठरवीत, ते स्वधर्म ठरलेलं आहे, मी काय करावं हे ठरलेलं आहे. तर त्यासाठी जे स्वधर्माचं आहे ते काम. आणि खरं सांगायचं तर काही आपल्याला धर्माच्या गोंधळात न जातासुद्धा स्वरूपी राहणे हा स्वधर्म, समर्थांनी चोख उत्तर देऊन ठेवलेले एकच याच्यात. स्वरूपी राहणे हा स्वधर्म, स्वतःचा शोध घेणं हा स्वधर्म. कोण आड आहे त्याच्या? काही नाही. जर आडत असेल तर आपणच असू, मग ते दूर करायला एक निर्धार लागेलच. साधं नामाला बसायचं तरी निर्धार लागतो की नाही? केवढा निर्धाराची गरज आहे? त्याशिवाय मनुष्य काय बसेल? 5-10 मिनटात त्याला जुळबुळेल. पण इथे नाही होणार, कारण सात्विक निर्धार आहे, मला एवढं करायचंच आहे, मग तो करणार. आणि ते कसं असतं, कर्तव्य आणि स्वधर्म यातून आलेलं असल्यामुळं त्याला हट्टाचं स्वरूप नसतं. मी काय झालं तरी असंच कर, असं नाही, अशी माझी इच्छा आहे, हे जर बरोबर असेल तर माझ्याकडनं होऊ दे. ज्या वेळेला ते बरोबर नसतं तिथं भगवंत 5 तासांनी उठवतो. सदैवच उठताना तक्रार नाही, कारण माझा निर्धार सात्विक होता. पण आता असा काही फोन किंवा प्रसंग आलेला आहे किंवा निरोप आलेला आहे की मला जाणं भाग आहे, ते कर्तव्यच आहे दुसरं. मग 2 कर्तव्यांचा क्लाश होईल, त्यावेळेला व्यावहारिक कर्तव्य आधी करावं आणि मग भगवंताचं करावं. भगवंत बरोबरच आहे, ते कर्तव्य असताना तो बरोबर नाही करणार. आपल्या मागे जे काही कर्तव्य चालले आहे, उगाच आपलं बाहेर कसली जत्रा आली म्हणून बघावं, कसली यात्रा चालली बघा, डमडम वाजले म्हणून चला बाहेर, तशापैकी नाही आहे. हे असं आहे की तिथे कर्तव्यासाठी कोणाला बरं नाही आहे, कोणाला हाक आली काय झालं ठीक आहे जा, तर त्याच्यासाठी उठलेलं असेल तर भगवंतानी बरोबर 5 तासच जप करावा अशी भगवंताची इच्छा आहे. 5 तास उठणार, चला म्हणणार आता काम आहे. मग काम आहे तर जायला पाहिजे. आपल्याला गंगामाईचा आवाज येतो जातात की अरे वेळ झाली, आपल्या लक्षात नाही राहिलं, जायची वेळ झाली काय, तिला कळण्यात सोडायची वेळ झाली काय, काय ते वेळ एखाद वेळा जर लक्षात नाही आली तर तो हंबरते. आता हे कर्तव्याचा भाग झाला. जे तिथे माझा जप असेल तर त्याच्यापेक्षा तो जिवंत देव आहे, तिथं मला गेलंच पाहिजे. पहिल्यांदा पाणी दाखवा आणि थांबू नका, पाणी दाखवा आणि ह्या परत काम झालं की, कारण भगवंताला कदाचित पुन्हा तासभर अजून करून घ्यायचा असेल तर हा ब्रेक आहे, तो भगवंत सात्विक ब्रेक देतो आपल्याला. पण कदाचित ब्रेक झाला की एकदा ब्रेकच होतात, तिथे सावध राहावं. सात्विक निर्धार पुढे चालवायला सुद्धा पुन्हा एकदा त्यातलं सातत्य लागतं. आणि ह्यामध्ये सात्विक निर्धारामध्ये सर्वेषाम अविरोधेन अशी भूमिका असते. त्यामुळे तसा अविरोध पत्करून काही त्रास कोणाला न देता त्यावेळेला ते यात. आता हट्टामध्ये कसं असतं, हट्टामध्ये माणसं दुसऱ्याचा विचार करायला तयारच नसतात. बघा तुम्ही, 2मध्ये फरक मी फार सांगत ते म्हणे एवढे सांगण्यासारखे आहेत. अविरोधेनं ते म्हणतात त्यांचा विरोध असेल नसतो, ते मला हे करायचं आहे असं नाही, हे हट्ट झालं. तर त्या अर्थाने इतरांचा विचार मी केलेला आहे. आता त्याची एक मर्यादा असेल कदाचित, त्यांचा विचार किती मर्यादेपर्यंत करायचा. अंत हे काळीचे नाही कोणी, हे लक्षात ठेवून विचार करायचा. पण अंत काळीचे नाही कोणी हे सांगितले ना, मग तेवढा विचार केला. मग जो अंतकाळीचा आहे त्याच्यासाठी मला वेळ द्यायलाच पाहिजे, तो मी आता देणार. आता मी तुम्हाला प्रपंचाला 5 तास दिले, आता 3 तास माझे, 2 तास माझे. हे हा सात्विक निर्धार आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्यांचा विचार केलेला आहे. पण मी नाही, मी 8ही तास जप करणार आणि मी काही घरातलं काम करणार, नको तसं नको, ते हट्ट होईल. असंही भगवंताला हट्ट नाही चालत. तर म्हणते थोडंसं काम करा, थोडं श्रम होऊ देत, हे होईल, त्यांचं काम होईल, त्यांना थोडंसं हलकं होईल, बसा तुम्हाला काय बसायचं ते राहील मोकळा, तर ते त्यांनी बसावं. तर याच्यात सात्विक निर्धार आणि हट्टाव्यातला फरक आपल्या लक्षात येईल. नंतर इतरांचं हिताहिताचा
अविरोधेनं का, तर त्यांचंही हित करण्याची आपली काही जबाबदारी असते, तर ती पुरी करून मग बसावं. म्हणजे हे इतरांचं अहित न करता आत्महित साधायचं असतं, पण ते इतरांचं अहित करून नाही साधत. इतरांच्या हिताचा विचार हा आत्महिताचाच विचार असतो. कारण इतर म्हणजे कोण? हु इज द अदर? ते म्हणाने विचारलं, हु इज द अदर? ते इतर नाहीत कोणी, ते सगळे आपलेच आहेत. त्यांच्या हिताचा विचार करावा लागेल, पण त्याची मर्यादा लक्षात ठेवून ते करीन, आणि मग मी आत्महितासाठी. कारण आहे आत्महित तुझे पायी, स्वामींचं म्हणणं आपल्या लक्षात असेल. तर आहे आत्महित तुझे पायी हे भगवंताचं आपल्याला लक्षात आहे. त्यामुळे आपण त्याच्यासाठी तो वेळ, आणि तो नाही दिला तर मग जे पुढे असं असते आणि जे सगळे प्रश्न निर्माण होतात ते ज्यातून निर्माण होतात ते हे सात्विक निर्धार नसण्याचं लक्षण आहे. आणि जे अशा तऱ्हेनं संघर्ष आणि त्रासांना तोंड द्यावं लागतं पुढे आपल्याला, ते सगळं हट्टामुळे होतं. ह्या दोनमध्ये परिणामात पण फरक आहे, एवढं पुरे. व्यवहारात काही वेळा तुम्ही उपासना करणारी माणसं असून ह्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कळत नाहीत. म्हणजे असं लोक म्हणतात, किंवा अवतरणचिन्ह दे, तुम्ही काही जगाशी अपडेट नसता असं ऐकायला लागतं. त्यावेळी काय करावं आणि असं बोलणाऱ्यांना कसं उत्तर द्यावं? कोणाला विचारलं असेल त्यांनी उत्तर दिलंच असेल एव्हाना, असं माझा अंदाज आहे. कारण ज्याचा सात्विक निर्धार कायम आहे तो बरोबर उत्तर त्याचं देईलच. किंवा दोन गोष्टी आहेत की उपासना करणारी माणसं असून सुद्धा तुम्हाला उपासना करणारी माणसं म्हणजे काय सर्वज्ञ माणसं नव्हेत. ती उलट ज्ञानाची मर्यादा ओळखलेली माणसं आहेत, कर्माची कर्तृत्वाची मर्यादा ओळखलेली माणसं आहेत. भगवंता मला जमत नाही, तुम्हाला मदत करा असं म्हणणारी माणसं, शरणागत असता का अपेक्षा, त्यातली माणसं आहेत. त्यामुळं आम्हाला नाही जमत तर नाही जमत म्हणा असं. तर तुम्ही सांगा, 4 शब्द ऐकून घेतो आणि मग महाराजांना विचारून ठरवतो काय करायचं ते. असं त्यातली खूप एवढंच आहे की त्यांना एवढंच उत्तर द्या, हो ठीक आहे तुम्ही सांगा सगळे काय असेल ते, आणि मग त्याप्रमाणे मग तुम्हाला. आम्हाला साध्या साध्या गोष्टी नाही लक्षात येत, काय करणार, तर कमी पडतो आम्ही. हे तुमच्यासारखं व्यवहार चातुर्य, ते समजून घेण्याची कुवत, ते क्षमता, ते आमच्याकडे नाही आहे असं म्हणावं. म्हणजे हे अधिक चांगलं. मी सात्विक मार्ग सांगतो. तर तशा तऱ्हेनं हा एक मार्ग झाला. कसा विचारणार आहे त्याच्यावर उत्तरी अवलंबून असं. तुम्हाला साध्या साध्या गोष्टीसुद्धा कळत नाही, म्हणजे कदाचित भाजी आणताना चुकीची आणली असेल वगैरे, काय झालं असेल काहीतरी, किंवा काही वस्तू घेऊन आली ते शर्टाला नेमकं ते काहीतरी मागे टाकलं असेल, लक्षात आलं नसेल आणि वस्तू परत देत नाही वगैरे, ते मागे छापलेलं असेल त्या पावतीवर, तर तशा तऱ्हेने बदलून मिळणार नाही वगैरे, ते काही लिहिलेलं असतं ना काही काही पावतींच्या मागे. तर तसं ते काही नेमकं घेऊन आले असतील आणि ते शर्टाच्या मागे ते पावतीच्या मागे लिहिले असतील, कुठली वस्तू इथून घेतली परत बदलून मिळणार नाही. मग आता बसा तो शर्ट घेऊन गेले, 1000 रुपये गेले आणि त्याच्या मागं हे बघितलं नाही, विरलं आहे, हे कापड विरलेलं आहे, तुमचं लक्ष नाही काय. अशा साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाही, तुम्ही एवढे उपासना करणारी माणसं, असं होऊ शकतं. अशा तऱ्हेचे कुठेतरी प्रश्न येतात. प्रॅक्टिकल आहे म्हणून बघितलं तर त्यावेळेला आपल्याकडे एकच मार्ग आहे की त्या विरलेला असला तरी माझी घालायची तयारी आहे साऱ्या भाषेत. म्हणजे जे काही माझ्या लक्षात आलेलं नाही त्यामुळं जे नुकसान होणार ते सोसायची माझी तयारी आहे, आणि त्यामुळे मी ते सोसेन, काही हरकत नाही. ज्याच्यामुळे ठीक आहे विरला आहे म्हणतील, आणि समजा त्या पोटी समजा दुसरा आणावा लागला असेल तर दुसरा आणेन. अशी आणल्यावर धुतल्यानंतर आपल्याला रंग जातात, आपल्याला माहितीच आहे. घेतल्यावर चांगला असला म्हणजे काही तो नंतर चांगलाच राहतो असं आहे का? माणसांचं नाही राहत ते काय सांगा. इतकी माणसं आपल्या आयुष्यात आपण पत्करतो सगळी, काय त्या अर्थाने काही टेस्टेड अँड व्हेरीफाईड अँड पुढे टिकणार असं आहे काय नाही. काय पत्करतो काय असेल ते व्यवहारात आणि जातो पुढे, आणि नसेल जमत तर ते तो ॲडजस्टमेंट करून काहीतरी, तसं आहे सगळं. तर त्यामुळं आपल्याला ह्याला जर आणखीन दुसरी काही उत्तर पाहिजे असेल, काय द्यायची गरजच नाही, पण तरीसुद्धा सांगून ठेवतं की काय होतं, साध्या साध्या गोष्टींचं जे तुम्हाला कळत नाहीत तर ते त्यामुळेच कळत नाहीत. काय झालं, आम्ही उपासनेतली माणसं असल्यामुळे आमचं साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष नसतं आणि आम्ही त्याला महत्त्व देत नाही. एवढा भाऊसाहेबांचा त्यांच्या वेणीने येऊन अपमान केला आणि त्यांना ती म्हातारी आहेत म्हणून त्याबद्दल शब्द वापरला. अहो त्या तुम्हाला शिवी देत आहेत म्हणले. ते म्हणले आता मी म्हातारा नाही का झालो. मग ते तसं म्हणजे बायकोला शेवटी वाटणार ना, पत्नीला वाटणारच की नाही शेवटी की ह्यांचा अपमान होतो आणि ते येऊन तोंडावर येऊन बोलतायत म्हटल्यानंतर मग भाऊसाहेब काय म्हणले त्याच्यावर की ते म्हणतायत ते जरी शब्द वापरला असला त्यांनी म्हातारे झाले म्हणून ते त्यांचं म्हणणं असं होतं की एक मुलीला कळत नाही मी समजू शकतो, पण हे एवढे म्हातारे झाले थोडक्यात काय उच्चार करत नाही, पण हे ह्यांना एवढे मोठे झाले तर ह्यांना काय कळत नाही आहे का? ही कळ नसते मग होय होय म्हणतात सगळ्याला, बरोबर आहे म्हणतात तुमचं, हे सगळं ह्यांना नाही का कळत काय? ते त्यांना नको का सांगायला?
ते म्हणले ती बरोबर आहे, तुला वाटलं बरोबर आहे, तरीसुद्धा शेवटी आता मी वयस्कर नाही का झालो. मग ते म्हणतायत फक्त ह्या शब्दात एवढंच. किती त्याला कमी महत्त्व दिले त्यांनी. नाहीतर ते शब्द वापरला की मनुष्य शिवी बसल्यासारखा एकदम सोडून जर गेला तर काय चूक नाही तसा व्यवहार नाही. पण ते नाही म्हणत, काय किरकोळ आहे. जा आता त्यांना कोणता शब्द वापरायचा ते कळत नाही. अशा वेळेला कोणाशी कसं बोलावं कळत नाही. आता का त्यांची शिकवणी घ्यायची का आपल्याला? सोडून द्या. साध्या साध्या गोष्टी अशा कुठेही असू शकतात, पण पारमार्थिक मनुष्य त्या सोडून देऊ शकतो आणि प्रापंचिक मनुष्य त्या लक्षात ठेवून राहतो. म्हणजे त्याचं उलटं काढल्याशिवाय राहत नाही. तर असल्या गोष्टी आम्ही साध्या म्हणून सोडून देतो आणि ते लक्षात ठेवीत नाही. त्यामुळे आम्हाला हलकं असतं आणि त्यामुळे पुढे जाऊ शकतो प्रवास. ट्रॅव्हल लाईट, अगदी हलकेपणाने प्रवास करावा. कशाला डोके मनापण डोक्यात घेऊन बघ काय घेऊन नाही. तर यासाठी आम्ही ह्या साध्या साध्या गोष्टींची दखल घेतो. आम्हाला कळतं, त्यांनासुद्धा कळलं काय शब्द वापरला ते, पण तो लक्षात ठेवण्यासारखा नाही हे त्यांना कळलं. त्याला कमी महत्त्व द्यावं हे कळलं. त्यामुळे आम्ही साध्या साध्या गोष्टींना कमी महत्त्व देतो. तर त्यामुळे आम्ही त्यात अडकत नाही. तर आणि हे कसं आहे की समजा आता हे आमचं असं काय आहे, तर आता काय आपल्याला समजा एखाद्या ठिकाणी काही काम आहे, तर काही इंटरव्ह्यू आहे किंवा आणखीन काही काम आहे, तिथे तुम्हाला सकाळी 10ला पोचायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही त्या वेळेला हजर पाहिजे. आपल्याला एक गाडी ठरवायची, एक ड्रायव्हर ठरवायचं. कोणतं ड्रायव्हर आपण ठरवणार? ज्याला वाटेल ते सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत. हॉटेल कुठे आहे, कुठलं चांगलं आहे, कुठे थांबावं, कुठे चहा पाणी प्यावं, याची गरज जास्त आहे का तो 10च्या आत नेणाऱ्याची गरज जास्त आहे? साध्या साध्या गोष्टी का ध्येय मोठ्या गोष्टी, हा फरक आम्ही करतो. तर आमच्या दृष्टीनं वी नो द स्टेशन्स बट वी डोंट फॉरगेट द डेस्टिनेशन. सो वी लिव्ह दॅम, दॅट्स ऑल. सांगितलं तर मोकळं होऊ शकाल त्यातून. तर असं करत मोकळं होता येणं शक्य आहे. तर आपल्याला कसं मनुष्य त्याप्रमाणे उत्तर द्यावं मग तसं. आणि अपडेट नसेल, अपडेट असणं म्हणजे काय? आता मी तर सच्च्या बातम्या ऐकून आलेलो आहे. समजा मला काय माहिती नाही आता असतात का नाही, पण असतील समजा, ऐकून आलेलं आहे. आता पुन्हा परत ते 10 वाजता बातम्या सांगणारच म्हणजे का अपडेट असणं म्हणजे? कारण त्यावेळेला पुन्हा तेच व्हिडिओ तेच दाखवणार ना ते. मग ते कसं झालं 3 वेळा ते दुसरं काही ते मिळेपर्यंत तो क्लिप दाखवणं भाग आहे त्यांना. असलं अपडेट राहण्यात मला काही रस नाही. त्यामुळे मी ते बघत नाही. या अर्थाने अपडेट नाही. आणि अपडेट असण्याला किती अर्थ आहे? मग ते अपडेट राहायचं म्हणजे मी माझी पॅन्ट कापून बरबणं करावं का त्याचा? हा प्रश्न आहे ना शेवटी. साध्या मला नाही इंटरेस्ट संपलं. ते मी ठरवलेलं आहे आणि ते पण ते बरोबर आहे. त्यामुळे मी ते करतो. तेव्हा अपडेट असण्याच्या मर्यादा मला माहिती आहेत आणि त्यामुळे अपडेट म्हणून मी या अर्थाने काही राहू इच्छित नाही. समजा जिथे अपडेट असायचं तिथं मी अपडेट असतो. माझा रोजचा जब त्यांना पोच झालेला असतो तिथं मी अपडेट असतो, बाकीच्या ठिकाणी नाही. तर हे असे प्रश्न बरेच आहेत. परमार्थामध्ये उद्धार, सद्गती, मुक्ती, मोक्ष हे शब्द अनेक वेळा वापरले जातात. या सर्व शब्दांचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा आहे. त्याचप्रमाणे आधुनिक काळात साधनेद्वारे वरील गोष्टी प्राप्त केलेल्यांचे अनुभव आणि त्याला काही प्रामाण्य असल्यास ते विशद करा. आता कसं आहे, आता आपल्याकडे येऊन गेलेला विषय आहे. अनेकांचे अनुभव या बाबतीत आहेत. ही सगळी मंडळी अनुभवीच आहेत. यातलं एकही बिनअनुभवाचं इथे जाऊन बसलेलंच नाही आहे, हे आपण लक्षात ठेवा. कोणीही ते त्या काही अनुभव घेऊनच तिथे बसलेले आहेत. त्यामुळे त्याला आणखीन वेगळ्या प्रामाण्य काय असेल? प्रमाण म्हणजे काय? प्रमाण हा खरा ह्या शब्द इथे घातला आहे. माझ्या दृष्टीनं काय हरकत नाही. तर्कशास्त्रामध्ये प्रमाणाशिवाय पुढे चालत नाही, विज्ञानामध्ये चालत नाही. सगळीकडे प्रामाण्य हा प्रश्न आहे. प्रमाण कशाला समजायचं? तर प्रमाण कशाला समजणार ह्याच्यातनं? मला अगदी परमेश्वराचा अनुभव आला, काय ते आपण म्हणतात ना अनुभूती वगैरे आली आणि तसं काय आता त्यांनी म्हटलं तर आता होय म्हणायचं, दुसरं काय म्हणणार आपण? तर ह्याला काहीतरी प्रामाण्य पाहिजे की नाही? तर ते काय समजायचं प्रामाण्य म्हणजे? त्याच्या सहवासात आपण गेलात आणि आपल्या वृत्ती शांत झाल्या, आपल्या असात्विक भाव कमी झाले, हे प्रामाण्य त्याचं प्रामाण्य. आणखीन काही हुडकण्याची गरज नाही. आता हे प्रामाण्य स्वतःच्या अनुभवावर ठरवा कोणी जाणार आहे. म्हणून आपल्याकडे आप्तवाक्यम प्रमाणम म्हणलेलंच आहे. प्रमाणं अनेक आहेत, त्याच्यामध्ये आप्तवाक्य हे सुद्धा प्रमाण आहे. कारण सगळाच अनुभव मला येता येईल असं नाही जगामध्ये. म्हणून दुसऱ्यांच्या अनुभवावरून, म्हणून अनुभव हे प्रमाण आहे, हे मानलेलंच आहे. प्रत्यक्ष अनुभव हे प्रत्यक्ष हे पहिलं प्रमाण आहे तर्कात. तर ते बरोबरच आहे. ते तर चालूनच विज्ञान चाललं आहे किंवा हे सगळा व्यवहार चालला आहे, हे बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर ते जरी तसं असलं तरी अनुमान हे दुसरं प्रमाण त्याच्याबरोबर आहेच. कारण अनुमान ह्या अनुभवांच्या साधारानेच पुढे गेलेलं आहे मुळात जाताना. फक्त त्यांनी आणखीन एक तर्काचा अनुभव घेतला आणि मग ठरवलं काहीतरी, मग ते प्रमाण मानावं लागतं. पण ते बरोबर आहे असं समजतो. अशा अनेक गोष्टी आपण बरोबर आहे असं समजतो. क्वेश्चन द्या, काय हरकत नाही. प्रमाण कशा आहेत ते विचारून घ्यायला हरकत नाही. पण प्रमाणांच्या चिकित्सेची जी मर्यादा आहे ती ओळखून ते करावं. कारण प्रमाणाच्या चिकित्सेला मर्यादा आहे शेवटी.
आपल्याला तुकोबांच्या जवळ बसून त्यांचा काय अनुभव नक्की येणार, म्हणजे काय आपण ठरवणार कशावरनं. आधी आपण तिथे जाऊ का हा प्रश्न आहे त्यांच्याकडे, ह्या प्रश्न आहे मुळातच. त्यामुळे ह्याचं प्रमाण हवं असेल तर ते त्यांच्या व्यक्तित्वातच प्रमाण असतं. त्यांच्या त्या म्हणजे जसं देवाचं प्रमाण त्याच्यासमोर गेल्यानंतर हात जोडले आणि त्याला आता काही नाही, फक्त देव आठवतोय. त्या क्षणी एक क्षण जरी तुम्हाला तो देव अनुभव देऊ शकला तरी तिथे ते आहे, समजायला हरकत नाही. जागृत आपण म्हणतो, तर काय जागृत म्हणजे त्याचा अनुभव येतो म्हणून जागृत. तर तशा अर्थाने हे प्रमाण कसं आहे, हे प्रमाण प्रत्यक्ष. आणि हे आपण आपल्याला हा आपला अनुभव आहे की माझ्या समजा मनात विचारांचा खूप गोंधळ आहे आणि मी जाऊन समोर बसलो, काही केलं नाही, त्यांनी काय बोलले ठीक, नाही बोलले तरी ठीक, पण आपलं चित्त शुद्ध झालं, आपल्या मनातला गोंधळ कमी झाला. म्हणजे जसं ते पाणी ठेवून दिलेलं आणि नंतर थोड्या वेळाने तरंग थांबतात किंवा त्याच्यातली तुटी लावली तर ते खाली बसतं, तसं माझं चित्त शुद्ध झालं. हा ठीक आहे, हा त्याचा अनुभव आहे. त्याच्याकडचं प्रामाण्य हे आता हा विषय निघाला म्हणून, पण प्रामाण्यावर जास्त चिकित्सा मी करत नाही. तर त्याला प्रमाण आहे, त्यांच्या अनुभवांना प्रमाण आहे. त्यांचे जे अंतरंग शिष्य आहेत ते त्याचं प्रमाणच आहे. आपल्याला आप्तवाक्यावरून जावं लागतं. ब्रह्मानंद जे म्हणले अरे राम आहे हो प्रत्यक्ष, आता काय ह्याला काय प्रमाण आहे, ह्याला ब्रह्मानंद हे प्रमाण, त्यांचा अनुभव प्रमाण. पण भाऊसाहेब महाराज म्हणले अहो तुम्हाला राम दिसतात हो, आम्हाला महाराजच दिसतात, हे पण प्रमाण आहे. दोन्ही प्रमाण लक्षात ठेवावे, कारण त्यांच्या ठिकाणचा अंतर्यामीचा जो काही आनंद किंवा त्यांची जी सौम्यता आहे किंवा काय जे सगळं त्यांचा यांना आलेला ते सगळं प्रेम त्यांचं त्यांना फक्त कळलं. बाकी ते राम आहे ते ब्रह्मानंदांना कळलं, ठीक आहे, त्यांच्याकडे ती दृष्टी असेल, त्यांना ते प्रमाण आहे. पण शेवटी याबद्दल दोवत नाही की हे काहीतरी आहे, याबद्दल कोणाचं दोवत नाही, हे आहेच. फक्त ह्यांचा अनुभव राम आहे असा आहे, त्यांचा अनुभव महाराज आहे तसा आहे, पण महाराज आहे हा अनुभव आहेच. आता ते त्यांना प्रत्यक्ष रामाचं वाटले. हे ह्या अशा अर्थाने प्रमाण हा शब्द इथेच लावायचा आहे. आता परमार्थामध्ये हे शब्द वापरले, म्हटले उद्धार, सद्गती, मुक्ती, मोक्ष. काय एक गाठ आहे ती सोडवायची आहे. आता तिला कुठून कसा तुम्ही प्रयत्न करणार तो प्रश्न आहे. एक नक्की आहे, मी म्हणजे कशा दृष्टीनं तुम्ही बघणार त्यावर हे शब्द वापरले. आता मुक्ती शब्द वापरला, उद्धार शब्द वापरला, ठीक आहे. मी माझ्या नेहमीच्या व्यवहारामध्ये मी वावरतो तेव्हा सतत चित्ताला हलकावे असतं. एक छोटीशी ओढी आहे, आपल्याकडे मुलं खेळतात तसं ती पाण्यात एवढ्याशा सोडली तर सतत ती पाण्याबरोबर हालत राहते. तसं माझं चित्त हालत राहतं सतत, का तर ते पाण्यात आहे आणि त्याला स्वतःचं ते पाण्याशिवाय त्याला काही दुसरं आधार नाही खाली, तर त्यामुळे ते त्याच्यावर तरंगत राहतं, तसं ते हालत राहतं. म्हणून ते आपल्या ह्या समुद्रातली ही ओढी सतत हालत असते. तसं प्रपंचातल्या चढ उताराने माणसाचं चित्त हालत असतं. त्यावेळेला आता जे हलणारं जे काय आहे ते वर उचललं बोटाने धरून, काय आपण वर उचललं, दुसऱ्याने उचललं, काय आपल्या भाषेत गुरुने उचललं म्हणा, काय ते केलं, साऱ्याने उचललं. आता ते वर आल्यानंतर खाली पाणी हलत असलं तरी ते हलत नाही. आपल्याला उत म्हणजे वर, ध्रुव म्हणजे धरणे. वर उचलून धरलेले का स्वतःला तुम्ही, तर स्वतःला असं वर उचलून धरता येतं, कारण मनाचं काम आहे. माणसाला स्वतःला उचलून वर नाही धरता येणार आहे, पण माणसाला मनाने याच्यातून वर राहता येतं. का त्रास कोणाला आहे, हेलकावे कोणाला बसतात. आता समजा एखाद्या प्रपंचात प्रसंग आला, काहीतरी समजा काय मनाविरुद्ध घडले, काय अपयश आले, काय आले, आता त्यावेळेला हालचाल तो मनुष्य हलतो का त्यावेळेला अपयश आले म्हणून, मनुष्य हललेलं दिसत नाही, चित्त भ्रमित झालेलं असतं. म्हणजे हालचाल तिथेच आहे सगळी, तर तिथेच ते वर उचलता येतात. आता ते वर उचलायचं असेल तर त्या पाण्यापासून तुम्ही एकदा विलग झालात आणि वर असलात की उद आणि ध्रुव वर धरून ठेवलेला आहे, तो उद्धार झाला त्याचा. आता तो त्या ह्यांना काही त्याला ते पाणी पायालाही लागत नाही आणि हालचाली होत नाही आणि चित्त स्थिर राहतं. स्थिर राहणं म्हणजे समाधान आहे, आनंद आहे. मग तो ज्यांचा झाला ते उद्धारले. त्या अर्थाने उद्धार आपण कशा दृष्टीने त्याच्याकडे बघणार तसं आहे. आता मला जर समजा मान अपमानाचं मला फार वाटत असेल, समजा अपमान सोचत नाही, म्हणजे मान अपमान हे बंधन माझ्यावर आहे. आता बंधनात असं आला तर एखाद्याला मान अपमानाचं बंधन नाही, ठीक, कारण ही शेवटी गोष्ट अशी आहे, आज आहे उद्या नाही, आणि कशाचा मान कोणी कोणाला द्यायचा आणि काय त्याचं मिळून पुढं होणार, आणखीन अहंकाराचं पोषण होणार, याच्यापेक्षा काय होणार नाही. मान दिला तर अहंकार आणखीन वाढणार, अपमान झाला तर अहंकारावर आघात होणार. म्हणजे हेच करत बसू का, मला अहंकारच नको आहे मुळामध्ये. तो म्हणेल ही बंधनं नको, मात्र ती बंधन नको म्हणजे बंध म्हणून मुक्ती. बंधन आहे तर तिथं मुक्ती, तो बंध आहे तर मग तो बद्ध आहे त्याच्या त्या अर्थाने, तर बांधला गेलेलं आहे सगळीकडून. आता ही जाणीव झाली तर हे कळतं बरं का. हे सुद्धा कधी कळतं, आपण समजा ह्याच्यावर पडू न, काय कॉटवर आहे, माच्यावर आहे, पलंगावर आहे, काय पडू नये समजा, आणि त्याला हाताला सगळीकडून दोरे बांधून ठेवलेत, पायाला दोरे बांधून ठेवलेले आहेत, असं त्याला बांधून घातलं. तो झोपला आहे, आता तो जागा झाला, त्याला उठायचं आहे. त्याने पाय उचलला, हात उचलला की त्याला लक्षात अरे हात उचलता येत नाही, पाय उचलता येत नाही, काही करता येत नाही आपल्याला, म्हणजे काहीतरी आपण मानले गेलो. तर तसं अपमान सहन करता येत नाही, अपयश सहन करता येत नाही. हे केव्हा कळतं, जेव्हा अपयश येतं तेव्हा कळतं. आता नुसताच झोपलेला आहे, त्याला कुठं बंधनाचं जाणीव आहे काय, म्हणून झोपलेला काही बंधन नाही.
पण जागा झाला की बंधनाची जाणीव होते. आणि तीसुद्धा केव्हा होते? जेव्हा पाय उचलतो त्यावेळेला होते. पाय उचलला तर. त्यामुळे बंध आणि मुक्ती हा जो विषय आहे तो जेव्हा हे होईल तेव्हा ते होईल. ज्या वेळेला हालचाल कराल आणि एखादा अपयश येईल, आणि येतच असतं प्रपंचात. काय अनुभव घ्यायला कुठं जायला लागत नाही, घरात बसून सगळे अनुभव येतात. त्यात अपमान होतो, हे होतं, अपयश येतं, सगळं आपल्याकडे येतं. ते आलं की आपण हालचाल करू शकतो का त्यावेळेला? मला देवाला जायचं आहे, मला जपाला बसायचं आहे, उठून जाऊन बसू शकतो का? का ते त्यामुळं आज मूड नाही, लक्ष लागत नाही, मूड नाही आहे. अरे मूड नाही म्हणजे काय? म्हणजे मी मनाच्या बंधनात आहे. मूड कोणाचा सांगा मला? काय ज्याच्यावर काय दिसतं का काही? मनाचाच मूड आहे ना. मग मनात मूड नाही, त्यामुळं आज जपात लक्ष लागत नाही, किंवा आज नको हे जे काही ठरतं ते कशाने ठरतं? म्हणजे मनाच्या बंधन आहे. त्याच्या बंधनात आहे. कारण मनाविरुद्ध होणारी काहीतरी गोष्ट घडली आहे. म्हणजे मनाप्रमाणे आणि मनाविरुद्ध या बंधनामध्ये मी आहे. तर तो बंधनात असाल तर त्यांच्या दृष्टीनं किती गोष्टी अशा. आता साक्षात महाराजांनी शेवटी आपल्याला माहिती गोष्टीनं बोलावून सांगितलं होतं ना, की तुम्ही इथे राहा, तुम्ही विद्वान आहात, तुमच्याकडे खूप हे आहे, म्हणजे हे सगळं सांभाळण्याची क्षमता आहे, उपासनेचे प्रचंड सामर्थ्य आहे. तर त्यांना नाही वाटलं, ते नाही बोलले काही पुढे. तुम्हाला ही आवरणार नाही, ठीक आहे, मी तुम्हाला शक्ती देतो. माणसं आवरायला एक शक्ती लागते, त्यासुद्धा शक्ती देतो म्हणले. महाराजांकडे काय, सत्पुरुषांच्याकडे सगळ्यांच्याकडे हे असतंच. फक्त ते काय बोलत नाही, त्याचा विषय करणे. आणि सिद्धीचं विटाळ आपल्याकडे अंबराव महाराज म्हणते ना, सिद्धी करू म्हणतोस काय, तर तसलं ते करत नाहीत त्या बाबतीत काही. फक्त ते होतं, मात्र होऊ शकतं हे त्यांना माहिती आहे आणि ते होत पण असतं. पण ते नाही म्हणणार तसं काय. तर अशा अर्थाने त्यांनी ते ठेवलेलं असतं. मग त्या त्यांच्याकडे होत्याच. मग ते त्यांना म्हणलं की हेही तुला देतो. पण ते काही बोलायला नाही पाहिजे, त्यांच्या मनात नसेल करायचे. त्यांना ते आव्हान वाटलं असेल, किंवा आणखीन त्यांना त्याच्यापेक्षा दुसरं आकर्षण असेल, हे आपल्याला माहीतच आहे. त्यानं थोडं ते विवेकानंद, रामकृष्ण ते सगळं डोक्यात होतं. आता ते असल्यामुळं त्याचं एक बंधन आहे ना, मग ते नाही सोडता आलं त्या क्षणी. मग महाराज म्हणले ठीक आहे, तुम्ही आता आपण गावाकडे गेलात तर चालेल, कारण मी देह ठेवणार आहे, तुम्हाला सहन होणार नाही. मी दुसऱ्या बाजूला जाणीव आहे त्यांना की यांचं प्रेम किती आहे ते त्यांना माहिती आहे. तर मी देह ठेवणार आहे ते तुम्हाला सहन होणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या गावाला जावा. सगळं झालं की मग ते आले. मग ते 10व्या दिवशी आले, 13व्या दिवशी. मग 13व्या दिवशी त्यांना पश्चाताप झाला. ते शेजारच्या माणसाला बोलले. डॉक्टर मुंजेंचं जे चरित्र लिहिले द मुंजेंनी, त्याच्यात हे आहे सगळं उल्लेख. तर ते बाजूला असलेले ते ह्याच्यात म्हणले की महाराजांचं मी ऐकलं नाही, हे आयुष्यात मोठी चूक केली. आता ती रिव्हर्सिबल नाही, कारण शक्ती देऊ शकणारे महाराज गेले, आज्ञा देऊ शकणारे महाराज आता ते नाही आहे. तर आता मी माझे आपलं जे ठरवले कार्य त्या समाजकार्यात किंवा त्या सगळ्या काय विद्वत्तेच्या कार्यात मी राहावं हे उत्तम. महाराजांचं स्मरण ठेवून राहिले शेवटपर्यंत, त्याच्या बाहेर गेले नाही, हे सगळं करा. पण ते त्यातच राहू शकले. म्हणजे त्यांच्यावर ते जे बंधन असेल ते बंधन त्यांना त्यावेळेला आड आलं. आणि भाऊसाहेबांना म्हणले तुम्ही इथंच राहा. मी म्हणले मी काय करू, मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवून जायच्या तयारीनं आलो आणि त्यासाठी मी इथे येऊन निवृत्तीनंतर राहिलो आहे, आणि तुम्ही मला जाणार म्हणतात आता, तर मी काय करायचं? ते म्हणले तुम्ही इथेच राहा, तुम्ही काही काळजी करू नका. आणि केव्हा जायचं? मी कधी 12 वर्षांनी तुम्ही इथून जा. ठीक आहे, जशी आपली इच्छा म्हणले. आता हे काय, हे बंधनात नाही उद्धरले घेतले. म्हणून तात्यासाहेब घडू शकतात पुढे असं आहे. ते घडू शकतात कारण वडील ते बंधनात नाहीच आहेत, त्यामुळे त्याच्या पुढचा तो नाहीच आहे, त्याला ते शिक्षणच ते आहे. आणि ही तशी आपली इच्छा, ठीक आहे. असं असेल तर 12 वर्षात काय हाल काढावे लागले याची आपल्याला कल्पना, आपण त्या याच्यावरनं तपशिलावरनं बघा काय काय हाल काढावे लागले. एकच वाक्य सांगतो त्यातलं फक्त, महाराज गेले, तसं बाजार उठावा तसं झालं. थोडक्यात बाजार उठावा तसं झालं. ते होते तोपर्यंत प्रेम आनंद सगळं पसरलेलं होतं. आणि मग काय म्हणले पुढे पुढे जाता जाता एक वाक्य बोललेलं की मग विदुष्ट सुरू झाली, कोणाकोणाचं काय कोणाच्याबद्दल होतं ते सगळं बाहेर पडायला. महाराज होतं तोपर्यंत त्याच्यावर सगळ्याकडे झाकण होतं. तर तसं व्हायला लागलं. ते त्यांनी एकच वाक्य वापरलं की आता राहणे ही तपश्चर्या झाली, कठीण झाले, राहणे कठीण झाले. महाराजांनी सांगितलं सोडायचं नाही हे नक्की आहे. म्हणजे हे लागतं. म्हणजे बंधनात गुरुच्या आज्ञेच्या बंधनात आहेत, बाकी कशाच्या बंधनात आहेत, परिस्थितीच्या बंधनात नाही. नाही तेच राहणं अवघड आहे म्हणून निघत होतं, नाही नाही, इथंच मला राहायला पाहिजे, कारण इथं माझं कल्याण आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे करणार. पण तात्यासाहेबांनी लिहिताना लिहून ठेवले की महाराज गेले, प्रेम संपले आणि व्यवहार उरला, बस. नाहीतरी इथेच सगळा घोटाळा आहे. तर ते शिकलं महाराजांनी म्हटलं, ते सत्पुरुषांच्या सहवासात राहून आज्ञापालन शिकला नाही, प्रेम शिकला नाही, तर काहीच शिकला नाही. पण तेच नेमकं अवघड जातं. आणि त्यांना जे अभिप्रेत प्रेम आहे ते कोणावरही आहे असं आहे. आपली स्वार्थी प्रेम आहेत, आपल्या स्वतःला धरून असलेल्या गोष्टींच्यावरची प्रेम आहे ते, तसं नाही. त्यांना अखंड प्रेम सगळीकडे, निर्व्याज प्रेम अपेक्षित आहे. तर आता तुम्ही कशावर, आता हे बंधनाचा प्रश्न आला तर मुक्तीचा प्रश्न आला. मग मी त्या मानापमानाच्या बंधनात आहे काय, स्वतःच्या काही कल्पनांच्या बंधनात आहे काय, मला अमुक एक व्हायचं अमुक व्हायचं तसं काय आहे का, तर मग बंधन आहे. मग मुक्तीचा प्रश्न उद्भवला. जेव्हा हातपाय हलवले, तर महाराजांनी जेव्हा इथे बसा म्हटलं तेव्हा प्रश्न आला, आता बसावं का नाही बसावं, मला तर बसायचं नाही. मग प्रश्न आला, म्हणजे त्यावेळेला जाणीव होती की बंधन आहे.
मग ज्याला बंधन आहे याची जाणीव झाली त्याला मुक्ततेचा प्रश्न आहेच. मग ते बंध कसे सोडवावे हे ते सांगतात. मग ते मुक्ती हा शब्द पुन्हा शेवटी बंधन सुटलं मी आनंदात आहात कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते आजारपण असेल, ते काय व्याधी असेल, काय ह्याच्या गोष्टी असतील, अपयश असतील, पैसा नसेल, काय होईल, काय काय जे काय काय होणार प्रपंचात त्यातलं काय ते होईल. तर ह्या कशाच्या बंधनामुळे माझा कसला आनंद काही बिघडत नाही असं ज्याचं झालेलं आहे तो मुक्त झाला. ते कशावर ते आपल्या ब्रह्मबिंदूमध्ये आहे ना उपनिषदामध्ये, कशावर येतो कारणं बंध मोक्षयो हो, म्हणजे तेच कारण बंधाला कारण, तेच मन मुक्तीला कारण. आता ते कशाला धरून आहे त्याच्यावर अवलंबून आहे. विषयाला धरून राहिलं तर बंधनाला कारण आहे, अहंकाराला धरून राहिलं तर बंधनाला कारण आहे, भगवंताला धरून राहिलं तर काहीच प्रश्न येत नाही. कारण त्याच्यासारखं त्याच्याजवळ जाऊ शकणारं दुसरं साधन नाही आपल्याकडे. मनाने मनुष्य भगवंत होऊ शकतो, ते त्याच्यासाठी आहे. त्यांनी केलं तर मग हे सगळे प्रसंग येत जातील. लोक काय म्हणायचे म्हणतील. तेव्हा ह्याचं लक्षात एकच ठेवावं, उद्धार, सद्गती, मुक्ती, मोक्ष हे सगळे शब्द वापरले असले तरीसुद्धा अर्थाची दिशा एक आहे. अनेक ठिकाणाहून आपण एका मुक्कामाला पोचू शकतो की नाही, तसं आहे. कुठले तुम्ही कुठे आहात, तुम्ही बंधनाच्या संदर्भात आहात. मग आता आपण त्याला सांगतो ना, आता इथे आपल्याकडे आपण इथे बसलो आहोत समजा, एखादा मनुष्य आहे तर तिकडून त्या वाडीत आला तर त्याला आपण सांगू इकडे असं करा, तुम्ही पूर्वेच्या दिशेने या इकडे, म्हणजे आम्ही इथे आहोत. आता त्याला पूर्वेकडून सांगितलं, आता तिकडून राजवाड्याकडून येणार आहे, त्याला म्हणतो आपण सर पश्चिमेकडे या, 2 किलोमीटरवर आम्ही इथे आहे. आता त्याला पश्चिमेकडून या म्हटलं, याला पूर्वेकडून, ह्याला काही सगळं सारख्याच म्हणायचं का वेगळं म्हणायचं, एकच म्हणायचं आहे. कुठे आहे तुम्ही, कुठे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. या बंधात अडकला आहात, ह्या भाषेत अडकलेले आहात, त्या बुडालेल्या प्रपंचामध्ये आहात. आपल्याला जी गती व्हायला पाहिजे, सद्गती म्हटलेलं आहे इथं, तसं तशा अर्थाने ती जर गती आपल्याला म्हणजे ज्या अर्थाने जीव जेव्हा प्रवास करून गेला पाहिजे ती जी गती आहे ती लावली नसेल, किंवा हे मोक्ष हे सुद्धा सुटकाच आहे, तर त्या अर्थाने बंधनात आहात का कशात आहात, कुठे आहात त्याच्यावर यातला कुठला शब्द लागू आहे ते अवलंबून आहे. काही म्हटलं तरी आपल्या मन हे उन्मन करून पाहायचे, म्हणजे काय केलं ते आणि मन, दुसरं काय नाही. उन्मन, मग उन्मन अवस्था असेल तर मनुष्याला ह्या सगळ्याचा बाधा होते ती मनानंच होते, ती होत नाही कारण तो तिथे नाही. जसं पाणी पायाला लागत नाही तुम्ही वर असल्यानंतर, तसं आहे. तर ह्याच्यात आता कसं तुम्ही आहात त्याच्यावर ह्याचं ही सगळ्यांचा अर्थ म्हणण्यापेक्षा अर्थाची दिशा एक आहे असं आहे त्यातलं. कारण उद्धार याचा शब्दाचा अर्थ वेगळा होईल, आत्ता सांगितलं बंद मुक्ती याचा अर्थ वेगळा होईल. पण मुच म्हणजे सोड, ते तो जे आहे ना ते सोडलं म्हणजे बंधन सुटलं, बंधन सुटलं की तो मोकळा झाला. तर तशा अर्थाने त्या अर्थाने अर्थ बदलतील, पण दिशा त्याची एकच आहे की मनुष्य ज्या समाधानाच्या स्थितीत असायला पाहिजे त्या स्थितीत तो पोचणं, हे त्याचा सगळ्याचा म्हणून अनुषंगाने अर्थ. आम्ही पोथी पारायण करतो, नाम घेतो, तर त्यात कुणाचं नुकसान होणार नाही असंही बघतो. हे सात्विक काम आहे असं असतानासुद्धा इतर लोक त्याला विरोध का करतात, घरातले जे लोक त्याला इतर तर ते पोथीपारायणात नसले पाहिजेत एक गोष्ट म्हणून विरोध करतात, असं आहे. संघटनेतल्या अंतर्गत विरोध नाही आहे, दुसरी संघटनाच आहे त्यामुळे पिछेच नाही, तिथे विरोधच असणार, त्यामुळं तो असणार. आणि तर दुसरी गोष्ट म्हणजे आता एक साधा आपण बघू की आई आहे, मुलगा आहे, तर कोणत्या आईला असं वाटतं की आपला मुलगा दुसऱ्या कोणाच्या मित्राच्या पुढे ठरलेलंच आहे कोणाच्या, तर ते सगळं त्यांच्या नादाने चालला असं कोणत्या आईला आवडतं आतून की तो बघा असा कसं बायकोच्या नादाने वागतो, किती छान आहे, म्हणजे कल्याण व्हायचं होतं आयुष्यात, मी वाट बघत होते, तो दिवस आला असं आईला वाटतं का काय, बघा कसं करतोय आता, असंच वाटतं. त्यामुळं हे मायेचा विषय आहे. त्यामुळं हे जे काय आहे पोथीपारायण करताना नाम घेता, तर त्याचा अर्थ त्यांना का विरोध असतो, तर आता हा आपल्या पंथात राहणार नाही असा, हे जे आपल्या आनंदाचे विषय आहेत ते त्याचे राहणार नाही. तो म्हणून स्वस्त बसण्याचा आनंद आहे, आपण म्हणून बाहेर पडण्याचा आनंद आहे, असं तो होत राहणार आता. त्यामुळं तो विरोध, त्याला विरोध नाही तर परमानंद विरोध असायचं काय कारण आहे खरं, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. त्यांना काय ती नुकसानीची आहे का, पण त्यांना त्या माहीत एवढा इंटरेस्ट आहे की त्यातून बाहेर पडायची तयारी नाही, मग त्यावेळेला ते विरोध करतो. कारण हा आता पोथीपारायण करतोय, काय समजा नाम घेतोय, असं स्वस्त बसून राहायला आपल्याला बरोबर फिरायला कंपनी कोण जाणार कसा, ह्याला काही इंटरेस्ट असणार नाही, हे असणार नाही, अमुक होणार तमुक होणार, म्हणजे शेवटी ती त्यांना त्यांचे इंटरेस्ट पाहिले पाहिजेत. आपण अल्टिमेट इंटरेस्ट बघतोय, ते लोकल इंटरेस्ट बघताय तिथले नाही का, टेम्परल इंटरेस्ट बघायचं नाही, म्हणजे आजच असतं, त्यातला संघर्ष येतो. त्यामुळे तर होतो किंवा वाटतं तसं, किंवा ही खरं सांगितलं तर नामपारायण ही बुद्धी आहे ती बुद्धी आपल्या ह्यांच्यापासून बाजूला नेईल असं त्यांना वाटतं. प्रत्यक्षात तसं असतं तसं काही नाही. हे सगळं करून आपण पुढं जेवतोच ना, जेवतो
असं नाही की उपाशी बसला आता त्याला अन्नाची गरजच राहिली नाही, असं काही नाही झालेलं. पुन्हा आपण जेवणार आहे, पुन्हा ते चांगलं झालं आहे म्हणणार आहे, खूप दिवसात आपण हे खाल्लं नाही म्हणणार आहे, हे सगळं आहेच ना आपण करणार. मग त्यांच्यातच आहोत खरं म्हणजे. फक्त ते मध्ये 2-3 तास गेले म्हणजे असं वाटतं की 2-3 तास हे पारायण करतात काय होते कोणाटो. तर तसं काही नाही, ते आपलं वाटत राहतं. म्हणजे माणसाला ती धास्ती राहते, तर तशी धास्तीचं ते त्यांचा विषय आहे. झालं त्यांना धास्ती वाटते तर त्यांना म्हणावं धाडस कमी पडतो तुमचा असं म्हणावं. तर तसं काय होत नाही. किंवा हे जसं पुढे प्रपंचात होतं दुसऱ्याच्याकडे जाईल तसं संघटनेला नेहमी एकमेकांच्यावर ते लक्ष ठेवून असतात. हा डिफेक्ट होत नाही ना, कुठे होत नाही ना, काय होत नाही ना, असं सारखं वाटतं. संघटनातले हे प्रश्न आले की ते बांधून ठेवायचे सगळं. तर बांधून ठेवायचं नाही आहे ते ज्याचं हे ठरलेलं आहे ते बांधून ठेवण्याची प्रक्रिया याच्यात असले राहणारच हे. तर तशी ही ते जसं आहे तसं ह्यांना वाटत असतं की ह्या प्रपंचाची माझी चौकट आहे तर त्या चौकटीत ते बसेल ना बरोबर. हा मनुष्य उद्या हे वाचतोय कारण नाही बाहेर आला, गावात जायचं नाही म्हणला, खायचं प्यायचं नाही म्हणला, अमुक म्हणला तर काय करायचं. तसं तो काही करत नाही आणि तसं कुठे पोथीत काही सांगितलेलं नाही. कुठला प्रपंच मोडा आणि त्याचं आपल्या घराचं हे काय ज्ञानेश्वर महाराजांच्या बाजू सांगायचं म्हणजे घर मोडून मांडवणे घालायचे असं कोणी काय म्हणलेलं नाही आहे. घर म्हणून मांडवणे घालत घरात बसून पारायण करू दे, झालं तर कल्याणच होणार. फक्त ते त्यांना लक्षात येत नाही आणि कल्याणाच्या कल्पना वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की मी झोपडीत राहतो तो बंगल्यात राहावं, बंगल्यात राहतो अमक्यात राहावं, 2 मजली राहतो 4 मजल्यात राहावं असं ते वाटत असतं. तर त्या ह्याला हा कदाचित तयार होणार नाही पुढे असं वाटतं म्हणून ती त्रास वाटतो. तर तसं काही मानाचं कारण नाही. हा त्रास हा बेसिक आहे आणि थोडा समजुतीनं तो दूर होऊ शकतो. आपण त्याच्यासाठी वेगळे पण काही दाखवू नये. उरलेल्या वेळेत तुम्ही जे करतात त्यातसुद्धा करण्यात कौशल्य आहे. मी याच्यावर जास्त कमेंट नाही करत. उपासनामध्ये कौशल्य प्रकरण आहे ते आपण बघावं. तेवढं वाचलं तर लक्षात येईल. काय पोथी पारायणाचा काय विषय करू नये, ह्याच्यात पोथी ठेवावी, निघून जावं, जिथे कुठे वेळ मिळेल तिथे वाचा. जर असा प्रश्न येतच असेल तर त्याला हे मार्ग आहे. आमचे पतीपत्नींचे प्रपंचात खूपच एकमत आहे आणि जमतं. खूप आश्चर्य गोष्ट आहे. वाचायच्या अजून पुढचं शिकवत आहे जमते. पण परमार्थात मात्र पटत नाही. तर परमार्थ करण्याची खरीच गरज आहे का आणि असल्यास करायचं असल्यास तर कसा करावा आणि काय करावं. म्हणजे करायचं तर कसा करावा आणि करावा का. आपलं एवढं पटतंय ना करूच नाही. हाय प्रपंच एवढं जमतंय छान आपलं एकमेकांचं दोघं मिळून काय गोंधळ घालू त्याचं तर राहावं ना सरळ कशाला मस्त आनंदात असं. महाराजांनी सांगितलं जो सुखात आहे प्रपंचात त्याला परमार्थ सांगायला जाऊ नये. अहो बोललेच महाराज काय त्याला काही तोडच नाही. म्हणजे असं कोणी महाराज सांगतील किंवा तात्याचं सांगतील असं वाटणारच नाही. पण ते वाक्य बरोबर आहे. जो परमार्थात गोडीत आहे त्याला काय सांगायला जाऊ नये. दुःखी असेल तर त्याला उपयोग आहे का तो शोधात असतो. दुःख ही वेदना ही शोधासाठी आक आहे ते म्हणले ना तसं आहे. इट्स ए कॉल फॉर इन्क्वायरी. तर त्यावेळेला इन्क्वायरीला उत्तर देणं योग्य आहे. पण इन्क्वायरी आहे का मुळात कॉल आहे का. कॉल यायला मागे वेदना आहे का काही. तर पेन इज ए कॉल फॉर इन्क्वायरी. तर पेन असल्याशिवाय तो पुढे कॉल नाही इन्क्वायरी नाही. इन्क्वायरी नसेल तर आपण काय सांगायचं काही कारणच नाही. असं आहे ते खरं. पण हे जर ह्यांचं छान चाललं तर तसं चालू दे काही नको. कधीतरी प्रसंग येईल त्यावेळेला बघता येईल तेव्हा. तर आणि काय आता की ह्याच्यात नुकसान काय होईल तेवढं लक्षात ठेवा. फक्त मी असाच जर राहिलो तर असंच जाईन एवढंच नुकसान आहे. बाकी काय मी जास्त कमेंट करत नाही. असाच जर मी राहिलो यात गुंगून तसाच गुंगलेलाच जाईन एक दिवशी. सावध होऊन उद्धरून जायचं असेल मगाशी जे बोललो तसं तर उद्धरून जायचं असेल तर मला असं गुंगून नाही चालणं. थोडं ठीक आहे तुमचं इथे प्रपंचात एकमत आहे कदाचित परमार्थात पण होईल. सुरुवात तर करावी बरोबर घेऊन तर करावं ते मग त्याच्यात होईल एकमत. त्याचं महत्त्व कळल्याशिवाय ते नाही होणार. तर महत्त्व कळलं आणि जर ते होत असेल तर होईल. आणि त्यातून नसेल तर जेवढा आपल्या वाट्याला एकमत असेल तेवढं येईल. ह्याच्यापेक्षा काय होणार. तर ते करून करावं. कारण का शेवटी माझ्यावर जे भगवंताचं ऋण आहे आणि मला जे उद्धरून जायचं ते मलाच जायचं आहे शेवटी. ते नाही नेणार. तुमचं किती एकमत असू दे. जाण्यात एकमत होईल का नाही विचारत काही. त्यांना गरज लागली आता तर मला गरज लागणार का नाही लागणार इथे कोणी नाही तसं काय. त्यामुळे हे जे सगळं आहे नको नको मला म्हणतो माझ्या जाळी ते मनातलं मला म्हणावं आणि आपलं काय मनाने जप करायचं करावा आणि थोडं गरीब धरावं तसं. कारण त्याने आपल्याला जी मनशांती जी चित्तशुद्धी ती त्यानं येणार आहे आणि त्यानेच त्या साधनेनंच ते होईल. त्यामुळं ती श्रद्धा आणि काय होतं की त्याचं महत्त्व पटत नाही. याच्या पुढे आहेच ते कुठे की परमार्थ करण्याचं महत्त्व ऐकतो पण नीट पटत नाही आणि त्याची निकड वाटत नाही.
तेव्हा उलट आणखीन एक ओझं होईल की काय विषयाचं असं वाटतं. आणि इतरांचं फारसं नडतानाही कुठे दिसत नाही परमार्थ न केल्यामुळं. तर काय करावं ह्याच्याविषयी ही सुद्धा उपासना म्हणजे हा प्रश्न आहे. तरीसुद्धा असं जर होतच असेल, महत्त्व ऐकतो पण अजून नीट पटत नाही, पटलं नसलं तर करू नये एक. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवावं की परिस्थिती आणि म्हणजे एकूण परिस्थितीचा अभ्यास असावा, परमार्थाचा अभ्यास असावा, त्यात नक्की काय करायचं आणि कशासाठी करायचं आणि केव्हा उपयोगी आहे काय हे नीट समजून घ्यावं. तर अगदी साधं सांगतो, आपण इथून आपापल्या ठिकाणाहून कुठे जात असाल तिथे काय दुचाकीवर नाही, टू व्हीलर आहे, जातो. तो जातो भरकन निघून. तर त्यावेळेला त्याला आजूबाजूला काय दुकानं आहेत, आजूबाजूला काय रस्त्यावर काय बाजूला हे मांडलं आहे ते काही त्याचं काही लक्ष नसतं त्याच्याकडे. ते बरोबर आहे त्याचं. ते ज्या वेळेला ते जाताना एकदम जर्क बसतो आणि टायर पंक्चर झाले. मग आता शोधाशोध सुरू होती. बरं जाताना एक ऑटो सर्व्हिसिंग सेंटर वगैरे काहीतरी असतं, त्याचं दुकान वाटेतच आहे. ते आता मागं राहिलं, मी त्याच्याही पुढे आलो. रोज मी इथून जातो, मला त्याचं महत्त्व आहे का? नाही. केव्हा महत्त्व आहे? जेव्हा टायर पंक्चर झालं तेव्हा महत्त्व आहे. आता त्याच्याकडं ते उडून नेत जाणं भाग आहे. तेव्हा त्याचं महत्त्व नाही आहे का? ते तिथेच आहे. त्याचं काही म्हणणं नाही आहे. तुम्ही रोज दारातून जात आहात, गरज असेल तुम्ही आला नसाल, ठीक आहे. पण ज्यावेळेला त्याचं महत्त्व होईल, टायर पंक्चर झाले, काय तरी झाले आणि काय नसतं, कुठे वायर तुटते, कुठे क्लच वायर जातात, हे जातं, काहीतरी होतं, ब्रेक लागत नाही, अमकं होतं. तर ते जे काय असेल त्यावेळेला त्या ऑटो मेकॅनिकचं महत्त्व आहे. त्याचं दुकान 24 तास 12 महिने तिथंच आहे. पण मला त्याच्याकडे बघावं असं वाटलं नाही. म्हणजे ते का पटलं नाही? तर माझ्यावर तशाची वेळच आलेली नाही ना, त्यामुळे तसं वाटतं ते. तर वेळ आली तरी येईल. तर त्यावेळेला मात्र मग त्याच्याकडे गेलं की तो 5 मिनटात सगळं ते करून होतं. एकदम तो ब्रेक व्यवस्थित लागायला लागतो, ते 5 मिनटात चेंज करून ते सगळं होतं आणि मनुष्य पुढे जात. त्यावेळेला त्याचं महत्त्व वाटतं. आता देव काही दुकान घालून बसलेलं नाही अशा तऱ्हेनं. देव आहे, एवढंच आहे. आपण कधी पाहणार आहात त्यावेळेला तो तुमच्याकडे पाहायला तयार आहे, कारण तुमच्याकडे बघतोच आहे तो. मी त्याच्याकडे बघितलं की तो माझ्याकडे बघणार आहे, एवढंच. तर तो माझ्याकडे बघतोच आहे. तर ते का बघतो आहे? तर त्याला बाकीचं काही नको आहे की याला एवढा मनुष्याचा जन्म दिला आहे, त्याचं त्याने काय केलं हे तो बघतो आहे फक्त. तो काही म्हणत नाही, अडवत नाही, काय म्हणत नाही, काय नाही. तेव्हा आपल्याला ज्या वेळेला कोणत्याही परिस्थितीत समाधान हवं आहे ही आहे का, तर मग परमार्थाचं महत्त्व आहे. नीट महत्त्व पटत नसेल तर हे लक्षात ठेवा. कुठल्याही परिस्थितीत समाधान काय असते, त्या अध्यक्षपदावर आहे, ते काय आणखीन आमच्या याच्यावर आहे, हे पद हे आहे, मान आहे, मान्यता आहे, काय गाडी आहे, घोडा आहे, काय जे असेल ते आहे. तोपर्यंत त्याचं काही नाहीच आहे. ते गेल्यानंतर काय हा प्रश्न आहे. मग विषण्णता, त्रास वगैरे असं काय असेल. मग तसं जर आहे ना, आजार आल्यावर सुचत नाही काय करावं काय करावं, हां मग ठीक आहे. मग आता त्यावेळेला तिथं समाधान राहायला पाहिजे. ते समाधान तिथं राहायचं असेल तर ते आधी मिळवलेलं असलं तर तिथे उपयोगी पडेल. तेव्हा ही भगवंत किंवा परमार्थ ही शिदोरी आहे. त्या क्षणी आपल्याला भूक नसते. डबा घेऊन जातो त्यावेळेला आपल्याला भूक असते का सकाळी सांगा मला. पण दुपारी कडकडतं की नाही 2 वाजता. हां मग डबा घेतानाच तुम्ही जसं म्हटलं मला काय भूक लागली, ठेवून द्या डबा तिथं आणि जावा आणि मग बा काय काय होतं ते. पण जायचं नाही कुठे जेवायला संध्याकाळी येईपर्यंत. अजिबात नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी डबा आधी 5 मिनटं डबा भरला का माझा आधी विचारा. तसं नाम झालं का आधी विचार बस. आता काय सांगत घेतलं तर चातुर्मासात परान्न घेतलं नाही वगैरे असा नियम करतात. तर परान्न म्हणजे काय कोणी करणार असेल त्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. तांत्रिक शब्द परान्न हा दुसऱ्यांच्याकडचं अन्न असा आहे, पर म्हणजे दुसरा तर त्याचं अन्न असं आहे हे खरं आहे. हा तांत्रिक अर्थ आहे. त्या अर्थाने मूळ भाव आणि त्यातलं हे समजून घ्यावं. कुठलेही शब्द हे असतात तर त्याच्यामुळे काहीतरी भाव असतो सांगायचा. शब्द वापरलेला हा कदाचित एखाद्याला तो पुरेसा अर्थ हे शब्दात पुरेसे व्यक्त होत नाहीत हे सांगण्यासाठी पुन्हा शब्दच लागतात. म्हणून शब्दांचा घोटाळा म्हणलेला आहे. टाकूने होई रे मोकळा आहे जे म्हणले ना ते तेवढ्यासाठी. शब्दाला धरून बसू नका. अर्थ काय आहे तो बघा. तर त्यांना काय म्हणायचं आहे, परांनामध्ये काय म्हणायचं आहे. तेव्हा महाराजांच्याकडे सुद्धा परांना नको म्हणून ते गेले, तुम्हाला माहिती आहे ना. ते म्हणले, महाराज म्हणले आता आलाच आहात, दुपारची वेळ आहे, रामाचा प्रसाद घेऊन जावं. ते म्हणले नको, माझा नियम आहे, मी परांना घेत नाही. महाराजांना म्हणले. महाराजांनी काय म्हटले, महाराज म्हणले मग रोज आपण कोणत्या भावनेनं जेवता. हे एकच प्रश्न पुरेसा आहे. रोज आपण परांना घेत नाही ठीक आहे, पण तो रोज तुम्ही कोणत्या भावनेनं जेवता. नाही म्हणले रोज मी माझ्या तुमच्या कष्टाचं तुम्ही जेवता. प्रश्नच नाही. विचार करून बघा फक्त हे बरोबर आहे का, एवढाच प्रश्न आहे ना. माझ्या कष्टाचं मी जेवतो असं मला वाटतं. स्वतःच्या कष्टाचं कोणी जेवत नाही. स्वतःच्या कष्टानं काय मिळालं, पैसा. मग रोज काही नोटा खातोय का, नाही. स्वतःच्या कष्टाचे आहेत ना, मग खावा काय. स्वतःच्या कष्टाचे आहेत, काय परान्न नाही, काय हरकत नाही. पण ते अन्न नाही आहे, म्हणजे त्याचं कन्व्हर्शन करावं लागतं. ते कोण करतो. शेतकऱ्यांनी धान्य आणलं तर अन्न, नाही तर कुठलं काय.
बरं धान्य आणलं म्हणून काय तांदूळ ठेवून खात बसलं असं काय आहे का? गहू खातोय बाबा असं काय आहे का? नाही, काय प्राणी नाही, मनुष्य आहे. त्यामुळे ते पुन्हा शिजवावं लागतं, काय ते करावं लागतं, मग ते कोणीतरी काम करावं लागतं, मग अग्नी लागतो, मग हे सगळं लागतं, ते त्या कोणीतरी नीट शिजवावं लागतं, त्यात काय पदार्थ घालायचे ते घालावं लागतं, हे करून झाल्यानंतर अन्न खातो. मग हे इतक्या सगळ्यांचंच अन्न खाता की तुमचं कुठं खाता? हा प्रश्न आहेच ना. तेव्हा परान्न आता इतक्या लोकांनी केलेलं म्हणजे ते परान्नच झालं की तसा विचार केला तर नाही का? ही प्रार्थना आहे ती तेवढ्यासाठी, माझ्या सन्मुख अन्नरूप बनून हे प्रभुप्रेम हे प्रगटायला आहे, हे लक्षात ठेवा. बीजे शेतकरी मजूर अवघे सृष्टीतले राबले. ते काय आम्ही नेमलेले लोक नाही, शेतात राबतो तो आम्हाला माहीत नाही कोण राबतो, ते माहीतसुद्धा नाही, नेमलेलं तर नाहीच. आम्ही पैसे देतो का नाही हे पण मला माहीत नाही, त्याचे मूल्य देतो का नाही हे पण माहीत नाही. बीजे शेतकरी मजूर अवघे सृष्टीतले राबले. जगवाया मजला स्वरू किती कुणी अज्ञात जे कष्टले. यातले किती पार्ट्स असायचे जे अज्ञात आहेत. कुणी आज नेमकं हे शिजवले, कुणी आज हे केले, ह्याच्यातले वस्तू कुणी निर्माण केल्या, त्या काय कशा पद्धतीने काही आपल्याला माहीत नाही. अज्ञात जे कष्टले. आणि मग म्हणून त्याचं ते तो श्लोक तेवढ्यासाठी स्मरणासाठी की त्या अर्थाने फक्त म्हणून परान्न म्हणजे दुसऱ्याकडे ताणून धरण्याचा नियम नाही. अनेकांना ते नियम म्हणलं की ताणून जायचं एवढा पाहिजे, तसं तेच बघून सात्विक अन्न खावं हे बरोबर आहे. सात्विक खावं हेच खरं चांगलं त्यातलं. परान्न नाही काय स्वतःचं अन्न असलं आणि काय काहीही खात असलं तर काय त्याचा उपयोग आहे का? मला सांगा, काय खातो हे महत्त्वाचंच आहे ना. स्वतःच्या कष्टाने जेवलं आणि नॉनव्हेज जेवलं, मग काय झालं? कुठला तरी प्राणी गेला, त्याचा जीव घेऊन मी जेवलो आणि त्याला मी जर अन्न म्हटलं आणि दुसरीकडे परान्न म्हणून जेवलो नाही, तर त्याच्यापेक्षा परान्न जेवलेलं बरं. ते सात्विक करतात. काय खाणं याच्यावरही अवलंबून आहे ना, काय खाणार आहे, मग ते त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे परान्नाचा अर्थ शब्दाला अडकून ताणू नये, ध्यानात ठेवून असावं. तर जेव्हा तर लागेलच. तेव्हा आपल्याकडे अंबुराव महाराजांच्या मुक्कामाची वेळ आली त्यावेळेला त्यांनी विचारलं तिथे कोणी नामधारक आहेत का? हा नियम आहे. बरोबर आहे. गावात आता काय झालं, गाडी राहिली नाही, परत जायला वाहन नाही, त्यामुळे मुक्काम पडायची वेळ आली. तेव्हा त्यांना विचार प्रश्न आला की तुम्ही थांबाल कुठे उतरून, तुमची सोय कुठे करावी? तर म्हणले इथे कोणी नामधारक आहे का? त्याच्या घरी मी उतरेन. आता हे आतून असं असेल पक्क तर यावं, काय हरकत नाही. तो नाम घेणार आहे त्याच्याकडे, तर म्हणजे आपल्या अनुग्रहीने पण आहे तिथं नाम घेणारे आहेत, नाम घेतात ना, मग त्यांच्याकडे थांबतो. आता हे परान्नाला काढलेलं बरोबर भक्ती मार्गाचा मार्ग आहे. ते नाम घेतात, पुरेसं आहे तेवढं. पण त्याच्याकडे मी जेवेन. आता इथे परान्न वगैरे असलं काही शब्द वापरले नाहीत, जात नाही, जमात नाही, भेद नाही, पंथ नाही, काय नाही, फक्त नाम घेतात का एवढं पाहिजे. नाम घेत असलं तर तिथं जेवा. हो, म्हणजे त्यातल्या त्यात अशा पद्धतीनं सात्विक पद्धतीनं ते काय करायचं ते विचार करावा किंवा काय आपल्याला जेवावं ते जेवावं. तेव्हा म्हणून आपल्याकडे नैवेद्य दाखवण्याची पद्धत तेवढ्यासाठीच आहे. कुठं जेवायची वेळ माणसावर येईल काय सांगता येते माणसानं. उगाच परान्नांना आपल्याला यातले काय भेदभेद काय करू नये. भुकेलं अन्न ही गोष्ट खरी आहे, ते सात्विक असावं हे खरं आहे. म्हणून त्याच्यात तो नैवेद्य दाखवून खावा हे अधिक खरं आहे. मनाने सुद्धा दाखवलं तरी चालेल. मनानं पाणी मानस पूजा करता येते, पाणी नाही का दाखवता येणार, मनाने दाखवलं, भगवंताला अर्पण केलं. भगवंत आज बाबा इथं मुक्काम पडला, इथं आज परिस्थिती आहे, इथं जेवावं असे दिसते, त्याप्रमाणे मी जेवतो आहे, माझ्या प्रमाणाने मी जेवतो, तुम्ही दिलेलं अन्न आहे म्हणून जेवतो, तर जेवा. शुद्ध असल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रसाद ही साध्या अन्नाचं प्रसादात रूपांतर होतं, ते आपल्या भावनेनं होतं आणि भगवंत ते करून घेतो सगळं. ज्याच्यातलं वासनात्मक जो अंश अशुद्ध असतो, पर अन्न का घ्यायचं नाही, तर त्याच्यात वासनात्मक कोश आहे. अन्नामुळे सगळे कोश बनतात पुढचे, तर त्याच्यातला हा कोश बनणार ना. अन्न प्राण हा, ते प्राण त्याच्यावर अवलंबून आहेत, ते वासना त्याच्यावर अवलंबून आहे, सूक्ष्म अंश जाणार आहे, हे सगळं जाणार आहे. म्हणून त्या अन्नाची काळजी केली, एवढं त्यातला मूळ मुद्दा आहे. एवढं लक्षात ठेवलं तर चालेल. मग ते शुद्ध आहे ना, संपलं. मग काय इतकं आहे त्याच्यावर भर देऊन अन्नाने स्वतःचं अन्न असं काही करायचं कारण नाही. मूळ प्रश्न हा आहे की ते सात्विक आहे की नाही, मी बरोबर जेवतोय की नाही. हा स्वतःचं अन्न आहे आणि हो म्हणून जेवल्यानंतर त्रास झाला, त्याचं काय उपयोग आहे? परान्नाने या गोष्टीचं काय त्याचा उपयोग नाही. म्हणजे धर्मशास्त्र कसं समजून अंमलात आणायचे असतात, हा जो मुद्दा आहे तो आहेच. तर असं लक्षात ठेवावं आणि शुद्ध करून घ्यावं, नैवेद्य दाखवावं. आपल्याला काही म्हणून बघा तुम्ही, म्हणजे आता हा विषय थांबावा लागेल की आपल्याला कल्पना असेल की ज्या ठिकाणी आता हे संन्यासी आहेत, भिक्षा मागतात, अनेकांना हा नियम घातलेला आहे की, आणि खूप ठिकाणी तो म्हणजे ते पाळतात. जे खरे ह्याच्यात संन्यस्त म्हणून आहेत, तर संन्यासांनी किती घरी भिक्षा मागायची? 5 घरी भिक्षा मागायची. ठीक आहे, 5 घरी भिक्षा मागितली की ती झोळी जी आहे त्याच्यात कोणी काय घातले, कोणी पीठ घातले, कोणी काय तांदूळ घातले, काय जे घातलं असेल ते ठीक आहे, तो पीठ म्हणून तरी घालेल. ते कशा कशाचं असेल हे पण सांगता येणार नाही. कोणी गव्हाचं पीठ टाकले, कोणी त्याचं दळलेले जे टाकले, काय असेल ते जे टाकलेले आहे ते नदीत बुडवायचं, झाली शुद्धी. आता त्याचे भाग करायचे. जे वास्तविक त्याचं स्वतःकडे त्या अर्थाने खरं तर त्याच्यावर नाही त्याची जबाबदारी पण आहे ठेवलेली, मग तो भाग करणार.
मग तो सृष्टीचा भाग वेगळा देणार, प्राण्यांचा भाग वेगळा देणार, मग एक पंचमांश तो खाणार. आता ह्या ठिकाणी जे पाण्यात बुडवून खायचं ते बाकीचे भाग वगैरे राहू दे, पाण्यात ते पीठ सगळं बुडवायचं आहे, पिठी झोळी, आणि त्याच्यातून बाहेर ती शुद्ध होऊन आल्यानंतर जे काय झालं असेल त्याची कल्पना आपण करू शकतो. आपल्याला ते पानात पाणी बाजूला सांडलं तर चालत नाही, पंचपक्वानं वाढलेले आहेत, बाजूला काही भांडं सांडलं काय झालं तर ते अख्खी झोळी पाण्यात बुडतं. आपल्याला तर कोणी ताट बुडवा म्हणून खावा म्हणते का काय नाही, शुद्ध करावं म्हणून असं तर म्हणत नाही ना, नुसतं बाजू कडेनच फिरवतात, तो संन्यास्त म्हणून पाण्यातच बुडवतो. इतकं आहे म्हणजे शुद्धीचं खरं असं आहे. तर असं असलेले लोकंसुद्धा हे करतात. आपण एवढं जरी करावं की ठीक आहे देवाला अर्पण करावं, आता ती येईल ते तुझ्याकडनं शुद्ध येईल म्हणावं, खावं, काय विचार करू नये. तर एवढं याच्यात आहे. बाकी आता आज काय बघण्यासारखं नाही. एक मुलांचा प्रश्न आहे म्हणून मी तेवढा फक्त घेतो. शाळेच्या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेत एक लेखिका आल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की देव जगात नाही. त्या अनुषंगानं त्या आम्हाला मार्गदर्शन करत होत्या. यावेळेस आम्ही काय करावं? खरं आहे, कठीण आहे. मोठ्यानं कठीण आहे, मुलांना किती कठीण असेल. तर अशा वेळेस आम्ही काय करावं मुलांनी विचार. खरं सांगू का, मनोमन प्रत्यक्ष शक्य असेल तर प्रत्यक्ष, आणि नसेल तर मनोमन एक साष्टांग नमस्कार त्यांना घाला, पहिली गोष्ट. देव नाही पटलं ठीक, प्रत्यक्ष जर घातलं तर पुढे काय सांगावं ते सांगून, वडिलांनी सांगितले कोणी सांगितले काय सांगायचं सांगा. पण ते विचारतील करायचं आपल्याला असं की अरे मी आत्ता इतकं सर तुला तुमचं हे जे काय सांगणं होतं ते मला पटलं, मला खूप मोठी गोष्ट कळली, आणि मग तू नमस्कार कशासाठी घातलास? तर सांगावं त्यांना की माझ्या कोणी आईवडिलांनी काकांनी काय ते सांगून ठेवलेलं आहे की असं जो देव नाही म्हणून सांगतो त्याला नमस्कार घालावा. तर नक्की आपल्याला विचार की असं काय आहे. तर त्यांनी मला असं सांगून ठेवलेलं आहे, असं सांगायला हरकत नाही, मुलं आहेत म्हणून तयार उत्तर देतो, कारण गाईडची सवय झाली आहे इकडे. काय झालं तसं तुमचं तुम्ही शोधा म्हटलं असतं, पण तसं नको. तर ते सांगा की मला काय बाबांनी म्हणा, समजा काय काकाने म्हणा, काय असेल ते बाबांनी असं सांगितलेलं आहे की देव जगात नाही असं जर ठामपणे सांगणारी व्यक्ती भेटली तर ती दुर्मिळ आहे, हे लक्षात ठेवून तिची पाया पड. मग मी त्यांना विचारलं होतं की दुर्मिळ आहे म्हणजे असं कसं काय, म्हणजे कशावरनं समजायचं आहे? तर म्हणले देव जगात नाही म्हणजे देव काय हे त्याला माहीत आहे, असा मनुष्य दुर्मिळ आहे, हे सांगत आहे. असा मनुष्य दुर्मिळ आहे, त्यामुळं देव म्हणजे काय हे त्याला कळत. आता तो नाही हे सांगायला आहे काय हे माहीत असल्याशिवाय नाही कसं सांगू शकेल असं मला बाबांनी सांगितले की ज्या अर्थी त्याला नाही हे माहिती आहे त्याला देव आहे हे माहीत आहे, आणि तो त्यात नाही आहे हे त्याला माहिती आहे. आता ती पुढची माहिती आहे, पण मूळ माहिती त्याला देव आहे ही माहिती आहे, म्हणजे देव म्हणजे काय हे त्याला कळते. तर असा मनुष्य भेटणं आजच्या जगात दुर्मिळ आहे. तो नमस्कार घालत जा असं कोणी म्हटलं तर त्यामुळे त्याला ते माहिती आहे तर हे कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जगात तो नाही, तर अशी जगाची कल्पना असलेली आणि जगात कुठेही देव नाही शोधून आलेली व्यक्ती मिळेल का आज कुठे? तर त्यांनी सांगितलं म्हणून नमस्कार कर म्हणून सांगितलं. असं त्यांना नमस्कार करून सांगावं. तर हे असं मनुष्य मिळणार नाही, आणि त्याला तो इथे नाही, ह्या जगात नाही, हे आहे ना, मग लक्षात ठेव. ह्याचा अर्थ त्याला मुळात आधी देव म्हणजे काय माहिती आहे, तो ह्या जगात नाही हे पण माहिती आहे, म्हणजे तो कुठे हे पण त्याला माहीत असलं पाहिजे. तर तेवढं एकदा विचारून घ्या त्याला, एवढं त्यांना सांगा. काय करावं त्याच्यापेक्षा जास्त काय सांगत नाही, अजून खूप सांगता येईल, पण हे सांगितलेलं एवढं जरी सांगितलं तर ते म्हणजे त्यावेळेला तरी पुरेसं होईल. पुढे मी काय सांगत नाही, कारण घरी गेल्यावर ते व्याख्यानात असल्यामुळे ते विसरून जातील. मनुजा राम सदा, मनुजा राम सदा, मनुजा राम सदा, भ्रमदायक जग सर्वहि मानुनि, भ्रमदायक जग सर्वहि मानुनि, माया सररे, माया सररे, मनुजा राम सदा, मनुजा राम सदा वदुरे, कामांधिक रिपु
दंडुनियंतरी कामादिक रिपु दंडुनियंतरी सांडी दुर्मगरे सांडी दुर्मगरे मनुजा राम सदावतरे मनुजा राम सदावतरे सावळी सुंदर मूर्ती हरीची सावळी सुंदर मूर्ती हरीची ध्यायी मनिया धरे ध्यायी मनिया धरे राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे रघुवीर अक्षय देल तूते रघुवीर अक्षय देल तूते निरंजन पदरे निरंजन पदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे मनुजा राम सदा वदरे जानकी जीवन स्मरण